टेन्शन नका घेऊ. हा सेम कंटेंट नंतर परत मी YouTube वरती अपलोड करणार आहे, राइट? म्हणजे इन केस जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तो पण नंतर तिकडून क्लिअर होईल. आणि इंटरनेट डिस्कनेक्ट मुळे झालं तुम्हाला खूप कंटेंट मिस झाला ना, तर मला वाटतं तुम्ही तिकडून बघा. कारण का परत सगळं एक्सप्लेन केलं, तर मग काय आहे त्या व्हिडिओची अननेसेसरी लेंथ इन्क्रीज होऊन जाईल, राइट? So with this, let me start with today's particular session, that is internal combustion engine. Now ह्या चॅप्टर मध्ये आपण पहिला सगळ्यात अगोदर लर्न करणार आहे समथिंग कॉल्ड ॲज युअर ऑटो सायकल. सो ऑटो सायकल हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये कमीत कमीत 6 मार्काला येतो, राईट? फक्त थिअरी. डेरिव्हेशनचा पार्ट जरी असेल तर मग 8 मार्क्सला येतो. मला माहिती आहे तुमचा आता सिलेबस एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे काय होणार आहे ते तुम्हाला पण कल्पना नाही, कारण का बरीचशी लोक बोलतात की मोस्टली एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये होईल. होऊ शकतं, ठीक आहे, सध्या तरी तसाच प्लॅन आहे. बट मी नॉर्मली सजेस्ट करेल की तुम्ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू साठी फक्त नका प्रिपेअर करू. प्रिपेअर करायचं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने, बट फक्त त्याच्यासाठी करत असेल तर मला कुठे ना कुठे चुकीचं वाटतं. ना ऑटो सायकलचा पार्ट तुम्हाला डिग्रीच्या सेमिस्टर 3 थर्मल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टमध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये परत येणार आहे, त्यामुळे हा शिकणं समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातो. तर मी क्वेश्चन रीड करतो. क्वेश्चन मध्ये काय बोललंय? ड्रॉ ऑटो सायकल ऑन पीव्ही अँड टीएच डायग्राम. म्हणजे हा क्वेश्चनचा पहिला पार्ट आहे. फक्त हे 2 डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला इझिली 2 मार्क्स भेटून जाणार, राईट? त्यानंतर बोलले स्टेट 4 प्रोसेस. मग हे स्टेट 4 प्रोसेस केलं की ह्याच्यासाठी 2 मार्क्स भेटतील. अँड द फॉर्म्युला फॉर एअर स्टँडर्ड डेफिशियन्सी, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला डेरिव्हेशन करायचं आहे, जो तुम्हाला 4 मार्काला असेल. तर हा क्वेश्चन जनरली 6 ते 8 मार्काला येतो. तर चालू करण्याच्या अगोदर मी एक सिंपलशी इक्वेशन आहे, त्या इक्वेशन बद्दल मला सांगायचं आहे. आणि ही वाली इक्वेशन आहे. ही इक्वेशन तुमच्या कुठल्या पण टेकमॅक्स किंवा निवाळी पब्लिकेशन मध्ये तुम्हाला भेटणार नाही पहिल्या चॅप्टर मध्ये, म्हणून मी समजवतो की इक्वेशन काय. इक्वेशन मध्ये हीट जी आहे, राईट, जी पण हीट असते, जर आपण हीट सिस्टमला सप्लाय केली ती हीट 2 गोष्टीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. हीट सप्लाय केल्यामुळे आयदर वर्क प्रोड्यूस होऊ शकतं किंवा इंटरनल एनर्जी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, राईट? ना मला ह्या तिघांबद्दल पहिलं बोलायचं आहे ना. हीट, सपोज जर माझ्याकडे एक सिलेंडर आहे, राईट, लेट सपोज माझ्याकडे एक पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम आहे, आयसी इंजिनचा पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम आहे. तुम्ही मला सांगा, इंजिनचं काम, इंजिन मध्ये हीट प्रोड्यूस होते की हीट कन्झ्युम होते? हीट बनते त्याच्यामध्ये की त्याच्यामधून हीट निघून जाते? काय होतं? माईक अनम्यूट करून बोललात तरी चालेल, कारण का आपण फक्त 4 जणच आहोत, तर आरामशी कॉन्व्हर्सेशन करू शकतो. आय गेस नॉर्मली गितेशचा माईक चांगला असतो किंवा आय गेस सुमितचा पण माईकचा काही इश्यू नसेल, तर यू पीपल कॅन टॉक. इंजिन मध्ये हीट प्रोड्यूस होते की हीट कन्झ्युम होते किंवा हीट रिजेक्ट होते? काय होते जेव्हा कंबशन प्रोसेस होता? क्या होतं? हीट प्रोड्यूस होते, राईट? ठीक आहे, प्रोड्यूस होते, राईट? तर सुमितने बरोबर आन्सर दिला, हीट प्रोड्यूस होते. तर हीट प्रोड्यूस होते, जेव्हा पण हीट प्रोड्यूस होते ना, तेव्हा आपण हीटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार. हीट विल बी पॉझिटिव्ह. तसंच जर सिस्टम मधून हीट निघून गेली, सपोज मी बर्फाची लादी लावली सिस्टमच्या बाजूला, तर काय करणार? हीट सगळी रिजेक्ट करणार. तर त्यावेळी आपण क्यू ची व्हॅल्यू नेगेटिव्ह घेणार. तर हीट रिजेक्ट म्हणजे काय? हीट रिजेक्ट म्हणजे नेगेटिव्ह. हा पहिला कन्सेप्ट आहे, राईट? वर्क, वर्क कधी कधी पॉझिटिव्ह पण असतं आणि कधी नेगेटिव्ह पण असतं. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज मी पिस्टन सिलेंडरचा मेकॅनिझम घेतला, आयसी इंजिनचा मेकॅनिझम घेतला, राईट? आता ही आयसी इंजिनचा पिस्टन आहे. लेट सपोज जेव्हा इकडे आग प्रोड्यूस होते, तेव्हा कॅनेसे हा पिस्टन खालच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. ह्या पिस्टनला मूव्ह करण्यासाठी आपण काही नाही केलंय. आपण म्हणजे सराउंडिंग, आपण म्हणजे काय, ह्या सिलेंडरच्या बाहेर जे काही आहे त्या सगळ्या गोष्टीला आपण सराउंडिंग बोलतो. तर सराउंडिंगनी ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही केलेत, आतमध्येच ब्लास्ट झाला, त्यामुळे पिस्टन खालती आला. म्हणजे तुमच्या सिस्टमनी सराउंडिंग वरती काम केलं. जेव्हा आपण सिस्टम सराउंडिंग वरती काम करतो, त्या वर्कला आपण पॉझिटिव्ह वर्क घेतो. तर जर सिस्टमने सराउंडिंग वरती काम केलंय, त्याला आपण घेतो पॉझिटिव्ह वर्क. तर वर्क विल बी पॉझिटिव्ह. कधी? जेव्हा सिस्टमनी सराउंडिंग वरती काम केलंय. ह्याचा उलट काय होणार? ह्याचा उलटा असा एक्झाम्पल विचार करा, की आपण ते टायर मध्ये हवा भरणारा पंप असतो ना, टायर मध्ये हवा भरणारा पंप पण पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम सारखा असतो. पण तो एनर्जी प्रोड्यूस नाही करत, तो वर्क प्रोड्यूस नाही करत, तो वर्क कन्झ्युम करतो. का? कारण का त्याला आपल्याला जोर द्यावा लागतो. म्हणजे सराउंडिंग पासून सिस्टम मध्ये वर्क परफॉर्म होत आहे. तर अशा प्रकारच्या वर्कला आपण काय करतो? अशा प्रकारच्या वर्कला आपण नेगेटिव्ह कन्सिडर करतो, राईट? तर मी तुम्हाला हीट बद्दल सांगितलं, तुम्हाला वर्क बद्दल सांगितलं. आता सांगतो इंटरनल एनर्जी बद्दल. ना जे लास्ट लेक्चर मध्ये होते त्यांना थोडीफार आयडिया असेल की जर सिस्टमची इंटरनल एनर्जी चेंज होते, तर त्याच्याने कुठला पॅरामीटर, कुठला व्हेरिएबल अफेक्ट होतो? तुम्ही चॅट मध्ये आन्सर किंवा किंवा करा किंवा माईक अनम्यूट करून बोलला तरी चालेल. जेव्हा इंटरनल एनर्जी चेंज होते, तेव्हा कुठला व्हेरिएबल चेंज होतो? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे सगळे व्हेरिएबल्स आहेत ना, तर ह्याच्यातला कुठला व्हेरिएबल चेंज होतो?
ओके, सागरने उत्तर बरोबर दिले. दी आन्सर इज टेम्परेचर. ठीक आहे. जेव्हा आपण लक्षात ठेवा, आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय असतं, लेट सपोज माझ्याकडे एक सिंपलचा ॲटम आहे, राइट? आता ह्याची इंटरनल एनर्जी कशी कळणार कशी, की जास्त आहे की कमी? हा व्हायब्रेट किती होतं ना त्याच्यावरतून कळणार. हा किती व्हायब्रेट होतोय त्याच्यावरतून कळणार. जर हा खूप जास्त व्हायब्रेट होत असेल, तर याची इंटरनल एनर्जी जास्त आहे. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं, जर एखादा ॲटम किंवा मॉलिक्यूल खूप हेवीली व्हायब्रेट करतोय, तर त्याचं टेम्परेचर पण जास्त आहे. का? कारण का त्याची इंटरनल एनर्जी जास्त आहे. म्हणजे थोडक्यात काय सर तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला हे बोलतोय, की जर सपोज डेल्टा यू इन्क्रीज झाला. डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली आहे, तर इकडे काय होणार? इकडे तुमच्या सिस्टमचा टेम्परेचर पण वाढणार, राइट? तसंच जर मी तुम्हाला बोललो इंटरनल एनर्जी कमी झाली आहे, तर मला काय कळणार, की सिस्टमचा जो टेम्परेचर आहे तो पण कमी होणार. तर एवढं लक्षात ठेवा, जर इंटरनल एनर्जी वाढते, तर टेम्परेचर पण वाढणार. इंटरनल एनर्जी कमी झाली, तर टेम्परेचर पण कमी होणार, राइट? सो दिस इज अ बेसिक थिंग दॅट आय वॉन्टेड यू पीपल टू लर्न. आणि ह्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल तुमचं जे डेरिव्हेशनचा पार्ट आहे किंवा जे न्यूमरिक क्वेश्चनचा पार्ट आहे तो वाला पार्ट चालू करू, राइट? ना जर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअरली कळलं असेल तर प्लीज एकदा येस सिम्बल वरती क्लिक करा, म्हणजे मला कल्पना येईल की तुम्हाला कळलंय करून. एव्हरीवन, नाही कळलं असेल तर नो वरती क्लिक केलं तरी चालेल, राइट? ओके, सो आय थिंक तुम्हाला एवढा पार्ट क्लिअर आहे. आता ह्याच्यातला अननेसेसरी पार्ट जो नको आहे त्याला मी पहिला इरेज करून टाकतो, म्हणजे आपला बोर्ड चांगला क्लिअर राहील. सो लेट मी इरेज दिस पार्ट. ठीक आहे. आता आपल्याला ड्रॉ काय करायचंय, पीव्ही अँड टीएच डायग्राम ड्रॉ करायचा आहे. तर पीव्ही आणि टीएच डायग्राम मी समोर आणतो. एक प्रेशर व्हॉल्यूम आणि दुसरा टेम्परेचर एंट्रोपीचा डायग्राम आहे. आता ह्याच्यात काय करणार आहे हे समजण्यासाठी माझ्याकडे एक पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम आहे. ह्या पिस्टन सिलेंडर मेकॅनिझमचे सगळ्यात अगोदर इनिशियल पोझिशन काय ते बघूया. तर इनिशियल पोझिशन पिस्टनची ही आहे. लेट सपोज या पोझिशनला मी नाव दिलं ओ. ओ नाही, ह्या पोझिशनला मी नाव दिलं 0, राइट? आता जे मी दाखवणार आहे ना ते तुमच्या बुक्स मध्ये असणार, कारण का बुक्स मध्ये तुम्हाला थोडं बेसिक दिलंय, राइट? बट ऍक्च्युअल रियालिटीमध्ये असं होतं. तर हा पहिला लेवल आहे. नाव कॅन आय से, हिच्या आतमध्ये पिस्टनच्या खालती ही जी जागा आहे ह्याला आपण क्लिअरन्स जागा बोलतो, हे की नाही? पिस्टन कधी पण एकदम सिलेंडरला टोकून टच करून नाही राहणार, काय ना काहीतरी गॅप असणार. त्या गॅपला आपण बोलतो क्लिअरन्स व्हॉल्यूम. त्या गॅपला काय बोलतो? क्लिअरन्स व्हॉल्यूम. ही लेंथ नाही आहे, हा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम म्हणजे कळतं ना? सपोज हा माझ्याकडे सिलेंडर आहे, इफ दिस इज द सिलेंडर दॅट आय एम टॉकिंग अबाउट, राईट? तर ही झाली माझी लेंथ, पण ह्याच्या आतमधली पूर्ण जागा आहे ना तो माझा व्हॉल्यूम आहे. तर आपण ह्याला क्लिअरन्स व्हॉल्यूम बद्दल बोलूया. तर इथे पण मी डिनोट केली. तर सध्या आपण 0 पोझिशन वरती आहे. पिस्टन कुठे आहे? 0 पोझिशन वरती आहे. आणि व्हॉल्यूम कुठला आहे? व्हॉल्यूम आहे क्लिअरन्स व्हॉल्यूम, राईट? ना आता काय करणार आहे, नीट लक्ष द्या. आता मी काय करणार आहे माहितीये का? सध्या ह्याच्यामध्ये काहीच नाही. काहीच नाही म्हणजे कुठलीच गॅस नाहीये. म्हणजे तुमचा सिलेंडर जो आहे तो कम्प्लिटली रिकामी आहे, राईट? तर रिकामी सिलेंडरमध्ये जर मला अगोदर ह्याच्यामध्ये थर्मोडायनामिक काहीतरी करायचंय, तर मला ह्याच्यात अगोदर गॅस फिल करावा लागेल. गॅस फिल करण्यासाठी मी काय करतोय, एक इनलेट लावला, राईट? आता या इनलेट थ्रू जर मला सिलेंडरच्या आतमध्ये गॅस खेचायची असेल, तर सिलेंडर कुठल्या साईडला मला पुल करावं लागेल? मला पुल करावं लागेल की पुश करावं लागेल? काय वाटतं? म्हणजे वरती खेचावं लागेल की खालती अजून प्रेस करावं लागेल? राईट? पुल करावं लागेल. बरोबर आहे. एव्हरीवन इज टेलिंग की आपल्याला सिलेंडरचा जो पिस्टन आहे तो काय करावा लागणार? पुल करावा लागणार, म्हणजे वरती खेचावं लागणार. ठीक आहे. ना जेव्हा आपण सिलेंडरचा पिस्टन वरच्या डायरेक्शन मध्ये खेचू, तर तेव्हा काय होणार ते बघूया. लेट सपोज मी सिलेंडरचा पिस्टनचा पार्ट वरती खेचला, तर जेव्हा मी वरती खेचतोय तेव्हा आतमध्ये काय येणार? आतमध्ये सगळी हवा येणार. पण हा खेचताना मी अशा प्रकारे खेचणार की एकदम स्लोली स्लोली खेचणार. जर मी स्लोली स्लोली खेचतो ह्याचा अर्थ काय, की मी प्रेशर जास्त लगेच वाढून नाही देत नाही, राईट? आणि हिथून ते जेव्हा हितपर्यंत जेव्हा जातो, ह्या पॉईंट पासून जेव्हा ह्या पॉईंट पर्यंत जातो, कॅनेचे त्यांनी काहीतरी एक लेंथ कव्हर केली आहे. ना हा पिस्टनचा एक स्ट्रोक झाला, म्हणून ह्या लेंथला आपण स्ट्रोक लेंथ बोलतो. आणि हिथून 0 पासून ते हितपर्यंत जो व्हॉल्यूम दिलाय त्याला आपण बोलतो स्ट्रोक व्हॉल्यूम. लेंथला, त्या लेंथला बोलतो स्ट्रोक लेंथ आणि व्हॉल्यूमला बोलणार स्ट्रोक व्हॉल्यूम. तर आय एम शुअर तुम्हाला एवढं कळलं असेल. आणि तुमच्या आता सिलेंडरच्या आतमध्ये गॅस आली आहे, त्या गॅसमुळे काय झालंय, व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय आणि प्रेशर कॉन्स्टंट राहिलाय. प्रेशर का कॉन्स्टंट राहिला? कारण का आपण खूप स्लोली स्लोली त्याच्या आतमध्ये गॅस भरली आहे, त्याच्यामुळे हा वाला पार्ट झालाय. ही जी इक्वेशन, ही जी लाईन आहे 0 to 1, हे तुम्हाला डायग्राम्स मध्ये तुमच्या बुक्स मध्ये दिली नाहीये. का? कारण का त्यांनी डायरेक्टली पोझिशन 1 पासून दाखवलंय. आणि नॉर्मली हार्डली कुठल्या पण पोरांनी प्रश्न विचारला असेल की अरे डायरेक्टली व्हॉल्यूम 1 म्हणजे डायरेक्टली हायर व्हॉल्यूम वरतून कसं चालू झाला? तर असं कोण विचारत नाही, त्यामुळे लोक दाखवत पण नाही. बट ही रियालिटी आहे की तुम्हाला पहिल्या सिस्टम मध्ये काही गॅस नसते, पहिली आपण गॅस घेतो आणि नंतर त्यामुळे तो 0 to 1 पर्यंत येतो आणि स्ट्रोक व्हॉल्यूम तुमचा इन्क्रीज होतो, स्ट्रोक व्हॉल्यूम पर्यंत पोहोचतो, राईट? आता ह्याच्यानंतर काय करणार आहे, ह्याच्यानंतर हा जो इनलेट लावलेला तो आपण इनलेट काढून टाकूया. आता इनलेट काढून टाकला. आता सिस्टमच्या आतमध्ये काय? गॅस आहे.
आणि प्रत्येक गॅसची काही ना काहीतरी इंटरनल एनर्जी असणार. म्हणजे ह्या सिस्टमच्या आतमध्ये सध्या काही ना काहीतरी इंटरनल एनर्जी आहे. अजून आपण वर्क पण परफॉर्म नाही केलं आणि आपण हीट की सप्लाय किंवा रिजेक्ट नाही केली. बट सिस्टमच्या आतमध्ये अजून पण काय आहे, आता सध्या इंटरनल एनर्जी आलेली आहे, राईट? आता नीट लक्ष द्या मी काय करतोय. मी पिस्टनला काय करणार आहे, वरतून ते खालती परत प्रेस करणार आहे, राईट? तर पिस्टनला मी काय केलं, खालती प्रेस केलं. जेव्हा मी पिस्टनला खालती प्रेस करतोय, कॅन आय से मी कंप्रेशन करतोय. ना कंप्रेशन करताना काय होणार, माझा व्हॉल्यूम डिक्रीज होतोय, राईट? कंप्रेशन करताना व्हॉल्यूम डिक्रीज होतोय. बट ऍट द सेम टाइम अजून एक गोष्ट होते, काय इन्क्रीज होतंय, माझं प्रेशर, सिस्टमचं जे प्रेशर आहे, गॅसवरती जे प्रेशर आहे ते इन्क्रीज होणार आहे. तर व्हॉल्यूम डिक्रीज होतं आणि प्रेशर वाढतं. नाव आता मला सांगा, जेव्हा मी पिस्टनला खालती पुश करतोय, तर ते पॉझिटिव्ह वर्क आहे की नेगेटिव्ह वर्क आहे? जर तुम्हाला समजलं असेल ह्या टायमाला मी काय बोललेलो, तर मला माहिती आहे तुम्हाला आन्सर करता येईल, की जेव्हा मी पिस्टनला वरतून खालती प्रेस करतो, तर त्याला आपण पॉझिटिव्ह वर्क कन्सिडर करू की नेगेटिव्ह वर्क कन्सिडर करू? काय वाटतं? त्याला आपण पॉझिटिव्ह वर्क कन्सिडर करू की नेगेटिव्ह वर्क कन्सिडर करू? ओके, सगळ्यांनी आन्सर पॉझिटिव्ह दिलाय. अच्छा, आपण मला सांगा, कधी आपण कुठल्या टाइपच्या वर्कला आपण पॉझिटिव्ह वर्क बोलतो? कोणी सांगेल? माईक अनम्यूट करून. गीतेश, तू सांगू शकशील कुठल्या वर्कला आपण पॉझिटिव्ह बोलतो किंवा का पॉझिटिव्ह बोलतो? नाही येत असेल तर नाही येत बोला, बिंदास, ठीक आहे. बिकॉज अननेसेसरी हा बोलून मी काय तुम्हाला काय मार्क्स किंवा असं काय भेटणार नाहीये. सो बी बी हॉनेस्ट, बी फ्रँक. पॉवर स्ट्रोक. ऍक्च्युली पॉवर स्ट्रोक झाला नाही अजून. पॉवर स्ट्रोक जेव्हा होतो ना सागर, हा असं वर्क कन्झ्युम झालंय. सुमित कसं बोलतोय, वर्क कन्झ्युम झालंय ना. आता इथे वर्क कन्झ्युम का झालं, कारण का आपण पिस्टनला प्रेस केलंय. आणि जसं सागर बोललाय, सागर काय बोललाय, पॉवर स्ट्रोक मध्ये वर्क पॉझिटिव्ह होतं ना. पॉवर स्ट्रोक करण्यासाठी आपल्याला हीट सप्लाय करावी लागते. आपण हीट सप्लाय केली आहे का? नाही. जर हीट सप्लाय नाही केली आहे म्हणजे वर्क प्रोड्यूस नाही झालाय, पण तरी पण पिस्टन खालती झालं ना, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण वर्क कन्झ्युम केलंय. तर ह्या साईडला बेसिकली वर्क डन इज निगेटिव्ह. वर्क डन काय निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण सराउंडिंगनी सिस्टम वरती काम केले. आय होप तुम्हाला कळलं असेल. आजची ह्याच्यामध्ये आपण हीट काहीच सप्लाय नाही केली, मग हीटची व्हॅल्यू 0 घेऊया. सिस्टम मध्ये ऑलरेडी काहीतरी इंटरनल एनर्जी होती. आता हे जे वर्क आपण परफॉर्म केले सिस्टम वरती, ते कुठे गेलं? तर ह्या -W जर मी ह्या साईडला आणलं, तर मला भेटेल W इक्वल टू डेल्टा U. म्हणजे जे पण वर्क आपण परफॉर्म केलं ते कोणामध्ये गेलं? ते गेलं इंटरनल एनर्जी वाढण्यामध्ये. ना मला सांगा, हे जे पण आपण वर्क परफॉर्म केलं ते जर त्याच्यामुळे जर इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली, तर टेम्परेचरला काय होणार? व्हॉट विल हॅपन टू द टेम्परेचर? विल इट इन्क्रीज ऑर डिक्रीज? टेल मी. टेम्परेचर इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार? इन्क्रीज होणार, राईट? सुमित इज टेलिंग परफेक्टली राईट की टेम्परेचर इन्क्रीज होणार. गीतेश पण बरोबर आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार. नाव मग म्हणजे थोडक्यात काय मला कळतं, की जेव्हा मी पिस्टनला 1 पासून हिट पर्यंत आलो, वापस 0 पर्यंत, ह्याला एक नवीन नाव देऊया, 0.2 बोलूया. आता परत पिस्टन 1 पासून 0 पर्यंत आला, म्हणजे ह्याला नवीन पॉईंट देऊया आपण, ह्याला 0.2 बोलूया. तर इथे काय झालंय, इथे व्हॉल्यूम कमी झालंय, दिसतंय का? व्हॉल्यूम कमी झालंय परत लेफ्टला, आणि प्रेशर काय झालंय? प्रेशर इन्क्रीज झालं आणि आपण 0.2 वरती पोहोचलो. बट व्हॉट हॅपन टू द टेम्परेचर? टेम्परेचर ऍक्च्युअली इन्क्रीज झाला. टेम्परेचर कसा इन्क्रीज झाला? 1 पासून टेम्परेचर आता वरती इन्क्रीज झालाय, राईट? ह्या केसमध्ये एंट्रॉपी वाढली नाही. एंट्रॉपी का नाही वाढली? कारण का जेव्हा पण आपण हीट ट्रान्सफर 0 ठेवतो, म्हणजे हीट ऍड पण नाही केली किंवा हीट रिजेक्ट पण नाही केली, अशा सिच्युएशन मध्ये आपला एंट्रॉपी नेहमी 0 राहणार किंवा 0 नाही राहणार, कॉन्स्टंट राहणार, राईट? तर इकडे काय झालंय, 1 to 2 टेम्परेचर इन्क्रीज झालंय. तर हा आपला पहिला वाला कर्व आहे ना. ह्या प्रोसेसला आपण बोलतो प्रोसेस 1 to 2. आणि प्रोसेस 1 to 2 मध्ये काय केलंय? प्रोसेस 1 to 2 मध्ये आपण हीट ट्रान्सफर नाही केली आहे. तर जेव्हा पण आपण हीट ट्रान्सफर नाही करत, त्या प्रोसेसला आपण आयझेंट्रोपिक प्रोसेस बोलतो. त्या प्रोसेसला आपण आयझेंट्रोपिक किंवा एडियाबॅटिक प्रोसेस बोलतो. तर आय कॅन से दिस इज अन आयझेंट्रोपिक प्रोसेस. आणि ह्याच्यामध्ये आपण कंप्रेशन केलंय, त्यामुळे बोलणार ह्याला आयझेंट्रोपिक कंप्रेशन. सो आय कॅन से प्रोसेस 1 to 2 इज अन आयझेंट्रोपिक कंप्रेशन. सो आय एम शुअर तुम्हाला प्रोसेस नंबर 1 to 2 कळला असेल, राईट? ना प्रोसेस नंबर 1 to 2 च्या नंतर काय होतं त्याच्यात बघूया ना. 1 to 2 च्या प्रोसेस नंतर मी काय करतोय माहितीये, सिस्टमला आता एक हीट सोर्स प्रोव्हाइड करतो. तर इथे मी खालती एक बर्नर लावलाय. तो बर्नर काय करतोय, तो बर्नर सिलेंडरला हीट करतोय. जेव्हा सिलेंडरला हीट करणार, तेव्हा ह्याच्या आतमधली जी गॅस आहे, राईट, ह्याच्या आतमधली गॅस आहे, ते गॅस मॉलिक्युल्स अजून फटाफट फटाफट व्हायब्रेट होणार. का? कारण का त्यांची इंटरनल एनर्जी वाढली आहे. आता जेव्हा आपण आता इंटरनल एनर्जी जेव्हा वाढणार, तेव्हा व्हॉट विल हॅपन टू द टेम्परेचर? थिंक अँड टेल मी. आता आपण हीट सोर्स लावलाय, तर व्हॉट विल हॅपन टू द टेम्परेचर?
Can anyone tell me what will happen to the temperature? Okay, let me just see the answers of yours. So टेम्परेचर बरोबर आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार. परफेक्ट. आपल्याकडे इथे काय होणार, टेम्परेचर डेफिनेटली इन्क्रीज होणार आहे. नाव आता मी हे तुम्हाला परत आहे ना ह्या इक्वेशनचा वापर करून सांगतो काय होते करून. तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार आहे, म्हणजे डेल्टा यू ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे, राईट. आणि आपण सप्लाय काय केलंय, हीट सप्लाय केलंय. बट आपण काय करणार आहे माहितीये, काहीच वर्क परफॉर्म नाही करणार आहे. सगळं काय करणार आहे, जी पण हीट सप्लाय केली त्याच्यामुळे फक्त इंटरनल एनर्जी मध्ये टाकणार आहे. जर काहीच वर्क परफॉर्म होणार नाहीये म्हणजे काय राहणार, हा पिस्टन तिथल्या तिथेच राहायला पाहिजे. पिस्टन काय होणार, तिथल्या तिथेच राहणार. बट ह्याला समजण्याचा प्रयत्न करा काय होतंय. आता माझ्याकडे पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम आहे. आता जेव्हा मी हीट करतो तेव्हा ऍक्च्युली गॅस एक्सपांड व्हायला पाहिजे आणि गॅस एक्सपांड करायला ट्राय करणार. पण मला जर तिकडेच ठेवायचं असेल तर मला वरतून जास्त प्रेशर लावावं लागेल की कमी प्रेशर लावावं लागेल. थिंक अँड टेल मी. आतमध्ये गॅस आहे, मी त्याला गरम करतोय आणि गॅस एक्सपांड करायला ट्राय करणार. तर मला गॅस एक्सपांड नाही होऊन द्यायचे, तर मला वरतून जास्त प्रेशर लावावं लागेल की कमी जास्त, राईट. थँक्स अँड थिंक सुमित पण बरोबर आन्सर देतोय, जास्त बरोबर आहे. एव्हरीवन ट्राय टू पार्टिसिपेट. मला माहिती आहे ते टाईप करायला थोडा प्रॉब्लेम होत असेल, तर टाईप करायला प्रॉब्लेम होत असेल ना, फक्त तुम्ही पहिला अल्फाबेट जरी आहे ना तुम्ही मला चॅट मध्ये टाकला ना, मला कळून जाईल. पण तुम्ही पार्टिसिपेट करा नाही तर मजा नाही येणार. हे मला क्लास कॉलेजच्या लेक्चर सारखं बोरिंग नाही ठेवायचं आहे. आय वॉन्ट यू पीपल टू पार्टिसिपेट, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय होणार, जास्त प्रेशर करावं लागेल. म्हणजे 2 to 3 म्हणजे काय होणार आहे, 2 to 3 इथे सिस्टमचा प्रेशर इन्क्रीज होणार आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय सिस्टमचं काय इन्क्रीज झालं, प्रेशर इन्क्रीज झालं. बट व्हॉल्यूम तेवढाच राहिला. व्हॉल्यूम तेवढाच काय राहिला, कारण का वर्क डन आपण 0 ठेवलेला. वर्क डन 0 म्हणजे सिस्टम तुमचा जो पिस्टन होतो तो तिकडेच आहे. पिस्टन जिथपर्यंत मूव्ह नाही होणार तिथपर्यंत तुमचा व्हॉल्यूम 0च राहणार किंवा व्हॉल्यूम चेंज नाही होणार. तर व्हॉल्यूम तेवढाच राहिला. आणि ह्याच्यामध्ये झालं काय, ह्याच्यामध्ये आपण हीट ऍड केली आहे आणि तुमचा टेम्परेचर पण वाढलाय, राईट. सो आपण पोहोचलो पॉइंट 3 वरती. लेट मी जस्ट सी. ठीक आहे, चालेल गीतेश, काही प्रॉब्लेम नाही. मला माहिती आहे नेटवर्क इश्यू होतोय तुमचा, अँड वी कॅनॉट डू एनिथिंग अबाउट दॅट. ऍटलीस्ट मी काही करू नाही शकत आहे, बट दॅट इज ओके. ठीक आहे, तो नंतर परत जॉईन करेल आपल्याला. सो आपण पॉईंट नंबर 3 वरती आलोय, राईट ना. इकडे काय झालं, टेम्परेचर इन्क्रीज झालंय. तो इकडे टेम्परेचर इन्क्रीज करताना दिसेल आणि त्याबरोबर एंट्रोपी पण इन्क्रीज झाली आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये आपण काय केलंय, ह्या प्रोसेसमध्ये आपण हीट ऍड केलंय. तर इकडे आपण लिहूया QS, दॅट इज हीट ऍडेड, राईट. तर हा वाला पार्ट आपण असा ठेवलाय, दॅट इज हीट ऍड झाली आहे. अच्छा, आता ह्याच्यामध्ये समजा पुढे काय होतंय. आता लेट सपोज मी हा बर्नर काढून टाकला, राईट. प्रोसेस 2 to 3 वॉज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. नेहमी लक्ष द्या, इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. अच्छा, हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस जरा बघून सांगा, व्हॉट कॅन आय से अबाउट V2 अँड V3. V2 आणि V3 बद्दल तुम्ही काय बोलू शकता, चॅट मध्ये आन्सर करा. V2 आणि V3 बद्दल तुम्ही काय बोलू शकता. तर हे लोक तुम्ही युट्यूब वरती बघताय तर तुम्ही कमेंट्स मध्ये आन्सर करू शकतात. बट जे लाईव्ह लेक्चर मध्ये त्यांनी प्लीज आन्सर करा की V2 आणि V3 बद्दल तुम्ही काय बोलू शकता. ह्या दोघांना ऑब्झर्व करा. व्हॉट कॅन वी से अबाउट V2 अँड V3. नीट बघा, V2 पण इथे आहे, V3 पण इथे आहे, त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो. एनीवन. व्हॉल्यूम सेम आहे. परफेक्ट, सुमित इज करेक्टली राईट. व्हॉल्यूम सेम आहे म्हणजे आपण काय बोलू शकतो, V2 इज इक्वल टू V3. दोघांचे व्हॉल्यूम सेम आहेत, राईट. म्हणून ह्याला आपण बोलले कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आणि आपण हीट सप्लाय केली म्हणून ते तसं लिहिलंय, राईट. आता मी काय करणार आहे, मी हा बर्नर काढून टाकणार आहे. बर्नर काढून टाकला आणि मी काय करणार आहे माहिती आहे, ह्याला इन्सुलेटर लावणार आहे. इन्सुलेटर म्हणजे काय, आता आतमधून हीट बाहेर जाणार पण नाही किंवा बाहेरून हीट आतमध्ये येणार पण नाही. तर आता सिस्टमच्या आतमध्ये काय, हीट ऍड केल्यामुळे सिस्टमची इंटरनल एनर्जी खूप वाढली आहे, बरोबर आहे. आता ती इंटरनल एनर्जी हळूहळू कमी होणार. तर इंटरनल एनर्जी कमी का होणार ना, बघा प्रकृतीचा नियम आहे की जेव्हा पण एखाद्या गोष्टीची एनर्जी वाढते आणि जर त्याला अजून आपण वाढवण्यासाठी काय नाही केलं, ती परत एनर्जी आपल्या नॉर्मल लेवलवरती येणार. कळतंय. एक सिंपलचा एक्झाम्पल देतो, फनी एक्झाम्पल आहे. लेट सपोज तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायची सवय नाहीये, पण तुम्हाला कळतं की तुमची इंडस्ट्रियल विजिट जाणार आहे किंवा पिकनिक जाणार आहे. तर त्या फक्त एका दिवसासाठी तुमची एनर्जी एवढी वाढते की तुम्ही लवकर सकाळी उठतात, बरोबर आहे. पण नंतर तेच तसंच चालू आहे, कळतंय. तर हे पण तशातलाच एक काइंड आहे की आता इंटरनल एनर्जी सिस्टम मध्ये खूप आहे, राईट. इंटरनल एनर्जी वाढलेली ऑलरेडी हाय सिस्टम मध्ये आणि आपण हीट सप्लाय नाही करणार आहे, हीट सप्लाय करणार नाही. तर ही इंटरनल एनर्जी कुठे जाणार, या इंटरनल एनर्जी मध्ये वर्क परफॉर्म होणार. आता हळूहळू काय होणार, इंटरनल एनर्जी कमी होणार. कमी म्हणजे काय, नेगेटिव्ह, दॅट इज डेल्टा यू. आणि हा लिहूया W आणि हा 0.
तर मायनस डेल्टा यूला जर त्या साईडला घेतलं तर मला डेल्टा यू भेटणार आणि डेल्टा विल बी इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे जी पण इंटरनल एनर्जी कमी जाते त्याच्यामुळे काय होतं, वर्क परफॉर्म होते. कारण काय एनर्जी नेहमी बॅलन्स राहते ना, एकाकडे कमी होत असेल तर कुठे ना कुठे वाढत असेल ना. एनर्जी कमी झाली आहे त्यामुळे वर्क परफॉर्म झालाय. आता एनर्जी कमी झाली बोललो ना, मग तुम्ही मला सांगा की टेम्परेचर काय झालं असेल, टेम्परेचर वाढेल की कमी होईल? फक्त आय किंवा डी मेसेज मध्ये टाकलं तरी चालेल, पूर्ण काय लिहायची गरज नाहीये. जस्ट टेल मी, will the temperature increase or will the temperature decrease? Right, Sumit is correct again. The Sandeep is also correct. So definitely Gitesh is also correct. So volume, so rather the temperature will definitely decrease, right? I think it's any सागरचा पण आन्सर बरोबर. सो टेम्परेचर डेफिनेटली डिक्रीज होणार आहे. नाव टेम्परेचर डिक्रीज होणार आहे एवढं कळलं, आणि वर्क इन्क्रीज होणार आहे. वर्क इन्क्रीज होणार म्हणजे हा पिस्टन ऍक्च्युली वरती जायला पाहिजे, राईट? आता पिस्टन जेव्हा वरती जाणार तेव्हा आपण काय करतोय, एक्सपांड करतोय. एक्सपान्शन मध्ये प्रेशर वाढतं की कमी होतं? थिंक अँड टेल मी. जेव्हा पण आपण प्रेशर पिस्टनला एक्सपांड म्हणजे एक्सपान्शन करतो तेव्हा प्रेशर वाढतं की कमी होतं, इन्क्रीज और डिक्रीज? कमी होतं, राईट? परफेक्ट. सुमित इज करेक्ट, गितेश इज करेक्ट, एव्हरीवन कमी होतं. म्हणजे थोडक्यात काय की प्रेशर कमी होणार आहे, व्हॉल्यूम वाढणार आहे आणि टेम्परेचर पण कमी होणार आहे, राईट? सो हे आपल्याला ग्राफ मध्ये दाखवायचं. तर ग्राफ मध्ये काय दाखवायचं, इकडे बघा, प्रेशर कमी होतोय, हा प्रेशर कमी झाला, वरतून परत खालती आला, व्हॉल्यूम वाढायला चालू झाला, दिसतोय व्हॉल्यूम वाढायला चालू झाला, आणि ह्या साईडला टेम्परेचर कमी होणार. तर ही लाईन आपल्याला खालच्या डायरेक्शन मध्ये जाताना दिसेल. आणि एंट्रॉपी सेम राहिली आहे. एंट्रॉपी सेम राहिली आहे कारण आपण हीट ऍड पण नाही केली आणि हीट रिजेक्ट पण नाही केली आहे. तर जेव्हा हीट ऍड किंवा रिजेक्ट नाही करत किंवा हीट ट्रान्सफर 0 ठेवतो तेव्हा एंट्रॉपी कॉन्स्टंट राहते. आणि इकडे काय झालं, इकडे हा टेम्परेचर खालती गेलाय. का केलाय ते तुम्हाला आय गेस कळलं असेल, राईट? आणि इकडे लिहूया प्रोसेस 3 to 4 काय होता, प्रोसेस 3 to 4 परत आयझेंट्रोपिक प्रोसेस होता, पण ह्यावेळी आपण एक्सपान्शन केलंय. आयझेंट्रोपिक एक्सपान्शन विथ नो हीट ट्रान्सफर. आता फायनल शेवटचा प्रोसेस. शेवटच्या प्रोसेसमध्ये काय करणार आहे माहितीये, मी पिस्टनच्या आजूबाजूला एक बर्फाची लादी लावणार आहे. मग जशीच बर्फाची लादी लावणार, मला सांगा तो सिस्टमच्या आतमधली हीट एब्झॉर्ब करणार की सिस्टम मध्ये हीट ऍड करणार? सिस्टम मध्ये हीट ऍड करणार की रिजेक्ट करणार? ए की आर? ए किंवा आर मध्ये आन्सर दिलं तरी कळेल. एब्झॉर्ब करणार, बरोबर आहे, एब्झॉर्ब करणार, परफेक्ट. ते हीट एब्झॉर्ब करणार. हीट एब्झॉर्ब करणार म्हणजे काय, जर मी तुम्हाला एवढं कळते जर हीट एब्झॉर्ब करणार आहे, राईट, तर मी हे परत इरेज करून परत दाखवतो काय होतंय, ठीक आहे? सो हीट एब्झॉर्ब करणार, हीट एब्झॉर्ब करणार म्हणजे नेगेटिव्ह, राईट? हीट एब्झॉर्ब करणार म्हणजे नेगेटिव्ह बद्दल बोलते, म्हणजे इथे हीट काय मायनस क्यू आहे, राईट? आणि पिस्टन काय मूव्ह होणार नाही कारण का पिस्टन ऑलरेडी तिकडेच आहे, म्हणजे वर्क डन किती आहे, 0, राईट? तर ही जी हीट रिजेक्ट करते, ही जी हीट एब्झॉर्ब करते, कोणामधून एब्झॉर्ब करणार? तो इंटरनल एनर्जी मधून एब्झॉर्ब करणार. इंटरनल एनर्जी मधून काढतोय म्हणजे कॅन आय से इंटरनल एनर्जी व्हॅल्यू 0 होणार. जर इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली तर आपल्याला टेम्परेचर पण कमी होताना दिसेल. म्हणून आपल्याला इकडे काय येणार, हा लास्ट वाला कर्व असा बनेल. ह्याच्यामध्ये काय झालंय, टेम्परेचर परत कमी झालं. अगोदर टेम्परेचर इथे होतं, वरती होतं, आता ते खालच्या लेवल पर्यंत आलं, म्हणजे टेम्परेचर आपलं बॉडीचं किंवा सिस्टमचं कमी झालं. बट हे सगळं करताना पिस्टन हल्ला का? नाही. पिस्टन जर तुमचा हल्ला नाहीये, इन द सेन्स वी कॅन से की व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलाय. तर इकडे आपण बोलू व्हॉल्यूम हॅज रिमेन कॉन्स्टंट. तर हा जो फायनल प्रोसेस आहे 4 to 1, हा कसा व्हॉल्यूम आहे, हा कसा प्रोसेस आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, इन विच हीट इज रिजेक्टेड फ्रॉम द सिस्टम. का? कारण का इकडे हीट अशी रिजेक्ट केली गेली आहे, हे कळतंय? तर ह्याच्या दोघांमधला डिफरन्स, हीट सप्लाइड अँड हीट रिजेक्टेड, ह्यांच्या दोघांमधला डिफरन्स नेहमी तुमचा नेट वर्क परफॉर्म असतो ना, त्याला आपण बोलतो. सर मला जर कोणी विचारलं की व्हॉट इज द नेट वर्क, the net work will be nothing but QS, that is heat supplied minus heat rejected. कारण का ह्यांच्या दोघांच्या मधली जी एनर्जी आहे ती कुठे ना कुठेतरी गेली असेल ना, ती गेली कुठे, ती वर्क परफॉर्म करण्यामध्ये गेली, म्हणजे पिस्टनला 0 पासून 1 पर्यंत ढकलण्यामध्ये ती वर्क परफॉर्म करण्यामध्ये गेली, राईट? तो आय होप तुम्हाला हा वाला पार्ट कळला असेल. एक्झाम मध्ये तुम्हाला एवढं जर तुम्ही लिहिलात, म्हणजे एवढं म्हणजे हा डायग्राम ड्रॉ नाही करायचा आहे आणि तुम्हाला हा वाला इक्वेशन लिहायची गरज नाही. तुम्हाला फक्त हे 2 डायग्राम पीव्ही आणि टीएस आणि हे 4 प्रोसेस लिहायचे, एवढं जरी तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क्स इझिली भेटतील. तर तुम्हाला इथपर्यंत सगळं कळलं असेल तर प्लीज एकदा येस वरती क्लिक करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ युट्यूब वरती बघतायत आणि तुम्हाला कळलं तर एकदा प्लीज लाईक बटन वरती हिट करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळतंय नाही कळतंय और व्हॉट एव्हर. ओके, ग्रेट ग्रेट. सो आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना कळलंय. ओके, सचिन आलाय, सचिन लेट आलाय खूप.
पोरं पंक्च्युअल का नसतात? सचिन काय रे, किती लेट आलास? ठीक आहे, टायमावरती यायचं ना. ठीक आहे, एनिवे आपला पहिलावाला पार्ट झालेला आहे. विल मूव्ह फॉरवर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी नेहमी पंक्च्युअल राहणार आहे. मी माझे टाइम चेंज नाही करणार. मी नेहमी सुरुवातीचा 5 मिनिटाचा बफर ठेवतो, की 5 मिनिटं लेट जॉईन होतात ठीक आहे. नंतर मी एक स्टुडंट जरी असेल तरी मी चालू करेल ना. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, आपल्याला स्टँडर्ड एफिशियन्सी, एअर स्टँडर्ड एफिशियन्सीचा फॉर्म्युला काढायचा आहे. एअर स्टँडर्ड का? कारण का ह्याच्यामध्ये जी गॅस आपण वापरतोय ती आपण एअर वापरतोय, राईट? सो लेट अस स्टार्ट विथ द एअर स्टँडर्ड एफिशियन्सी का डेरिवेशन का पार्ट. ना इकडे मी टेम्परेचर एंट्रोपीचा डायग्राम ड्रॉ केलाय ना. प्रोसेस 2 to 3 मध्ये आपण हीट ऍड करतो आणि प्रोसेस इथे मी लिहितो हीट सप्लाइड आणि ह्या साईडला आपण हीट अशी रिजेक्ट करतो. तर हे मी आपल्या रेफरन्स साठी लिहून ठेवलंय. ठीक आहे, आता पहिला पार्ट, हीट सप्लाइड ड्युरिंग प्रोसेस 2 to 3. तो प्रोसेस 2 to 3 मध्ये आपण हीट सप्लाय केली आहे. तर हीट सप्लाय केली आहे त्याचा जर मला फॉर्म्युला लिहायचा असेल तर फॉर्म्युला इज एम इंटू सीव्ही ब्रॅकेट डिफरन्स इन हायर टेम्परेचर. आता दोघांमधून 2 आणि 3 मधून हायर टेम्परेचर कुठलं आहे प्लीज चॅट मध्ये सांगा मला एकदा. विच इज द हायर टेम्परेचर बिटवीन 2 and 3? 3 आहे, राईट? ऑलमोस्ट सगळ्यांनी आन्सर बरोबर दिले. तो इकडे काय येणार, इकडे मी लिहिणार T3 minus T2. सो दिस विल बी द आन्सर, राईट? ना नॉर्मली गाईज काय होतं माहितीये का, मासची व्हॅल्यू आपण 1 kg घेतो. त्यामुळे तुम्हाला बुक्स मध्ये असा मी जो लिहिलाय तो फॉर्म्युला दिसण्याच्या बदली तुम्हाला असा फॉर्म्युला दिसेल, CV ब्रॅकेट T3 minus T2. हे ह्याच्यामुळे दिलंय कारण का मास त्यांनी 1 kg अज्युम केलंय, पण त्यांनी कुठे मेन्शन नाही केलंय. पण तुम्हाला फॉर्म्युला मध्ये कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी दोन्ही फॉर्म्युला सांगितलं. कोणी सांगू शकेल की CV का दिलंय ते, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम का लिहिलंय? कोणी सांगू शकेल? माईक अनम्यूट करून प्लीज सांगा कोणीतरी की CV काय घेतलंय आपण प्रोसेस 2. हा, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम का घेतलंय? जर कोणाला आन्सर येत असेल तर प्लीज एकदा माईक अनम्यूट करून प्लीज सांगा, मला ऐकायला आवडेल जर तुम्हाला येत असेल तर. You can just unmute your mic and then answer because then I'll come to know. Anyone? तर पिस्टन एकाच जागेवर आहे, बरोबर. पिस्टन एकाच जागेवर आहे म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, राईट? जर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मागच्या स्लाइड मध्ये जाऊया आपण आणि मागच्या स्लाइड मध्ये प्रोसेस 2 to 3 समजूया. हे डायग्राम जे आहेत ना असेच नाही दिले, त्यांना जर समजून केलं ना तर आपल्याला खूप सोपं जाईल. इकडे बघा, प्रोसेस 2 to 3 हा वाला प्रोसेस 2 to 3 आहे, राईट? प्रोसेस 2 to 3 आपण काय बोललेलो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, कळतंय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपण स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV चा वापर केला गेलाय. कळतंय? जर प्रेशर कॉन्स्टंट असला असताना तर आपण CP वापरला असता, पण आता इथे काय कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम, त्यामुळे आपण CV वापरतो. तर आय एम शुअर तुम्हाला एवढा कळला असेल. जसं आपण हीट सप्लाय केलंय 2 to 3 मध्ये, तसंच आपण 4 to 1 मध्ये हीट रिजेक्ट केलंय, त्यामुळे आपण हीट रिजेक्टेड बद्दल पण बोलूया. सेम फॉर्म्युला असेल. आता मी मास वाला फॉर्म्युला नाही लिहित आहे, मी डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहितोय, जो तुम्हाला पण पुस्तकामध्ये दिसेल. तर इथे लिहिणार परत CV ब्रॅकेट. आता इथे टेम्परेचर डिफरन्स काय येणार सांगा, तुम्ही सांगा मला. इथे टेम्परेचर डिफरन्स काय लिहू मी टेक्स्ट मध्ये, चॅट मध्ये तुम्ही प्लीज आन्सर करा की इथे टेम्परेचर डिफरन्स काय लिहू. फक्त नंबरचा डिफरन्स लिहिला तरी चालेल, मला कळून जाईल. परफेक्ट, परफेक्ट. सुमित इज परफेक्टली राईट. गितेशचा आन्सर राईट आहे, राईट? संदीपचं पण आन्सर राईट आहे, विच इज करेक्ट. सो आय कॅन राईट ओव्हर हिअर T4 minus T1 हे वाला हा वाला पार्ट मी लिहू शकतो, कळतंय? तर आता माझ्याकडे इतका आन्सर आला, माझ्याकडे हीट सप्लाइड आणि हीट रिजेक्टेडचा व्हॅल्यू आहे. आता मला कॅल्क्युलेट काय करायची, एफिशियन्सी. नाउ गाईज, एफिशियन्सी काय असते माहितीये का? एफिशियन्सी इज अ रेशिओ. कसला रेशिओ? आपल्याला काय हवं आपण आपल्याला काय द्यावं लागतंय ना. कुठल्या पण इंजिन मध्ये आपल्याला हवं काय असतं, वर्क, आणि आपण सप्लाय काय करतो, हीट. म्हणजे एफिशियन्सी कॅन आय से इज नथिंग बट रेशिओ ऑफ नेट वर्क अपॉन हीट सप्लाइड. कळते एफिशियन्सीचा असा फॉर्म्युला काय तो करून. तर नेट वर्क डनचा फॉर्म्युला इथे मी लिहितो. नेट वर्क डन कॅल्क्युलेट करतोय. नेट वर्क डन मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं वॉज नथिंग बट हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड, राईट? ना हीट सप्लाइड म्हणजे काय, हीट सप्लाइड म्हणजे हा वाला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लिहून घेतो मी इथे, CV ब्रॅकेट T3 minus T2 minus QR, that is heat rejected. Heat rejected बदली काय लेना, CV bracket T4 minus T1, right? Now let me just move this part over here. ठीक आहे? तो एवढा वाला आपला फॉर्म्युला. हा काय झाला, नेट वर्क डन. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायची, एफिशियन्सी, थर्मल एफिशियन्सी. थर्मल एफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो नेट वर्क डन. फॉर्म्युला इज नेट वर्क डन अपॉन नेट वर्क डन. कारण का वर्क डन तर आपल्याला पाहिजे ना,
तर आउटपुट मध्ये आपल्याला जे पाहिजे ते वरती लिहायचं आणि इनपुट मध्ये आपण काय दिलं, हीट सप्लाय, राईट. पेट्रोल किंवा केमिकलच्या फॉर्मॅटमध्ये आपण हीट सप्लाय करतो, तर इकडे लिहूया हीट सप्लाइड. ना वर्क डन काय, वर्क डन विल बी नथिंग बट QS मायनस QR, जे आपण वरती लिहिलंय, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय ना हीट सप्लाइड विच इज नथिंग बट QS. नाव QS मायनस QR चा फॉर्म्युला आपण इथे लिहून ठेवलाय, तर हा फॉर्म्युला परत लिहितो इथे मी. आता फॉर्म्युला लिहिताना मी एक छोटासा पार्ट डायरेक्ट करतोय, दोघांमधला CV कॉमन घेऊन करतोय. ठीक आहे, तर इकडचा CV कॉमन घेतला, ब्रॅकेट टाकला, आणि इथे ब्रॅकेट मध्ये T3 मायनस T2 मायनस ब्रॅकेट T4 मायनस T1 आणि मोठावाला ब्रॅकेट क्लोज, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय हीट सप्लाइड आहे, तर हीट सप्लाइडचा फॉर्म्युला लिहूया. हीट सप्लाइडचा फॉर्म्युला हा वाला होता, तर सेम फॉर्म्युला इकडे लिहूया, CV ब्रॅकेट T3 मायनस T2. जर हितपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर प्लीज एकदा येस वरती क्लिक करा फटाफट फटाफट. जस्ट क्लिक ऑन येस सिम्बल इफ यू हॅव अंडरस्टूड दिस सो फार. इक्वेशन कसा आला फायनल तो कळलं असेल तर एकदा येस वरती क्लिक करा, नाही कळलं असेल तर नो वरती क्लिक करा, म्हणजे मला कळेल तुम्हाला समजतंय नाही समजतंय. ठीक आहे. गीतेश, कुठला वाला पार्ट नाही कळायला, हा कॉमन, हा CV वाला काय, CV काय केलंय ते? नाही सर, मी काय बोलतो वरती तो नेटवर्क डन, हा आणि हीट सप्लाय आपण लिहिलंय, तर QS मायनस QR आपण लिहिलं, तर ते मला कसं लिहिलं ते नाही कळलं. हा ना, हे कसं आलं करून, हा पार्ट कसा आला ते नाही कळलं काय? नाही इकडे आपलं इफिशियन्सी. हा, एफिशियन्सीचा फॉर्म्युला ना, बघ मला सांग, इंजिनचं काम काय असतं, वर्क प्रोड्यूस करणं असतं, बरोबर आहे? हा, वर्क प्रोड्यूस करणं. येस. हा, म्हणजे आउटपुट मध्ये आपल्याला वर्क प्रोड्यूस करून हवा. कुठली पण दुनियामध्ये, जगामधली कुठली पण एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो माहितीये, आउटपुट अपॉन इनपुट, हा फॉर्म्युला असतो, बेसिक फॉर्म्युला, बरोबर आहे? आउटपुट मध्ये तुला काम करून हवं, म्हणजे नथिंग बट वर्क डन हवं. इनपुट मध्ये तू काय देतो इंजिनला काय देतो, इंजिनला काय देतोय, आपण इंजिनला हीट देतो आपण, बरोबर. म्हणजे आपण केमिकल पेट्रोल टाकतो, ते इग्निशन होतं तेव्हा हीट प्रोड्यूस होते, हो, म्हणजे आपण हीट सप्लाय करतो. येस. मग हा फॉर्म्युला आहे वर्क डन अपॉन हीट सप्लाय. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे, चालेल. सो आय होप सगळ्यांना एवढा पार्ट क्लिअर आहे. मी पुढे जातो. आता इकडे बघा, ह्या इक्वेशन मध्ये काही गोष्ट कॅन्सल होते का? इज देयर एनिथिंग गेटिंग कॅन्सल्ड? काही कॅन्सल होते? एव्हरीवन इझी आहे? येस. ओके, CV वाला पार्ट कॅन्सल होते, तो वी कॅन कॅन्सल CV अँड CV, राईट. आणि CV कॅन्सल केल्याच्या नंतर आहे ना, हा स्टेप नीट लक्ष द्या, कदाचित तुमचा मॅथ्स वीक असेल तर तुम्हाला कळणार नाही. आता हा टर्म आहे ना जो T3 मायनस T2, हा मी दोघांच्या मध्ये डिवाइड करणार आहे. हा दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये ना, तर मी प्रत्येकाला सेपरेट लिहिणार. बघ मी असं लिहितोय, T3 मायनस T2 अपॉन T3 मायनस T2, देन मधली वाली मायनसची साइन घातली इथे, त्यानंतर T4 मायनस T1 अपॉन T3 मायनस T2, राईट. आता ह्याच्यामध्ये काय झालं, आपण डिनॉमिनेटर दोघांवरती डिवाइड केला, आणि इकडे मला कळतं की लेफ्ट हँड साइडला जो टर्म आहे तो कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे हा वाला टर्म कॅन्सल होऊन जाणार. कॅन्सल झाल्यानंतर इथे काय राहणार, फक्त आणि फक्त 1 राहील. तर 1 जेव्हा राहील तेव्हा हा फॉर्म्युला जो आहे ना एफिशियन्सीचा हा वाला फॉर्म्युला N असा. तर एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय येणार, 1 मायनस T4 मायनस T1 अपॉन T3 मायनस T2. तर हा वाला झाला माझा एफिशियन्सीचा एक बेसिक फॉर्म्युला. जर इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल की एफिशियन्सीचा फॉर्म्युला कसा आला, प्लीज एकदा येस वरती क्लिक करा. नाही समजलं असेल तर तुमचा माईक अनम्यूट करून डाऊट विचारा प्लीज. पण मला वाटतं कळलं असेल सगळ्यांना. सो हा वाला एक बेसिक फॉर्म्युला एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, 1 मायनस T4 मायनस T1 अपॉन T3 मायनस T2, हा एक बेसिक फॉर्म्युला आहे, राईट. तो ग्रेट, सगळ्यांना कळलेला आहे. मी पुढे जातो. आता हा पार्ट झाल्याच्या नंतर आपल्याला थोडासा अजून डेरिवेशनचा पार्ट बाकी आहे, मग आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे. तर आता दोन्ही डायग्राम मी ड्रॉ केले, दॅट इज टेम्परेचर एंट्रॉपीचा पण ड्रॉ केलाय आणि प्रेशर व्हॉल्यूमचा पण डायग्राम ड्रॉ केलाय. सो लेट्स टॉक अबाउट द प्रोसेस 1 to 2, दॅट इज आयसेंट्रोपिक प्रोसेस. आता 1 to 2 बद्दल बोलतोय आपण, प्रोसेस कुठला 1 to 2. आता काही फॉर्म्युलाज आहेत जे मला वाटतं तुम्ही मेमोराइज करून घ्या. ही जी लाईन लिहिते ना, तेवढा फक्त लाईन मेमोराइज केला ना, तुम्हाला ह्याच्यामधला प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला येईल आणि प्रत्येक समजेल. फक्त हे लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. आता हे कसं आलं, ह्याचे रिझन्स किंवा ह्याचा पूर्ण डेरिवेशनचा पार्ट आहे, पण तो थर्मोडायनामिक्स मध्ये डिग्रीच्या सेमिस्टर 3च्या सब्जेक्ट मध्ये येतो, म्हणून आता मी ते करत नाही. पण तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नंतर कधीतरी करू. बट हॅज ऑफ नाव मी तुम्हाला ते सांगायला गेलो ना तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. सो राईट नाव फक्त मी फॉर्म्युला सांगते. फॉर्म्युला बघा, प्रोसेस 1 to 2 साठी प्रोसेस आहे, म्हणजे ह्या
ह्या लाईनसाठी मला फक्त आणि ह्या लाईनसाठी मला फक्त तो वाला पार्ट सांगायचा. मला सांगा 1 to 2 आयझेंट्रोपिक प्रोसेस आहे की आयझेंट्रोपिक प्रोसेस नाही आहे. इज इट आयझेंट्रोपिक प्रोसेस? येस और नो? जस्ट येस किंवा नो वरती क्लिक करा. जस्ट क्लिक ऑन दी येस और नो. इज इट आयझेंट्रोपिक प्रोसेस? ग्रेट, राईट. प्रोसेस 1 to 2 इज अन आयझेंट्रोपिक प्रोसेस. तो आयझेंट्रोपिक प्रोसेस आहे, राईट. तर तिकडे एक एडियाबॅटिक कॉन्स्टंट असणार गॅमा. एडियाबॅटिक कॉन्स्टंटला काय बोलतो? एडियाबॅटिक कॉन्स्टंट गॅमा इज नथिंग बट सीपी अपॉन सीबी. जर मी ह्याची व्हॅल्यू घेतली सीपी, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मला गॅमा भेटतो. आणि जनरली आपण एअर स्टँडर्ड बद्दल बोलतोय, तर एअर साठी ही गॅमाची व्हॅल्यू फिक्स असते आणि त्याची व्हॅल्यू आहे 1.4. तर आपल्याला गॅमाची व्हॅल्यू फ्युचरमध्ये कधी पण जर क्वेश्चन मध्ये दिली नसेल आणि एअर स्टँडर्ड बद्दल बोलते, तर आपल्याला गॅमाची व्हॅल्यू 1.4 घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आता काही फॉर्म्युला देतो, फॉर्म्युला लिहितो. पहिला फॉर्म्युला आहे T2 अपॉन T1. T2 upon T1 will be equal to P2 upon P1 raised to gamma minus 1 upon gamma. हा पहिला फॉर्म्युला. And that will also be equal to something else. That will be equal to V1 upon V2 raised to gamma minus 1. हा लक्षात कसा ठेवायचा बघा. सगळ्यात अगोदर टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम TPV येतं. टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम हे बघा, इकडे बघा. टेम्परेचर प्रेशर आणि नंतर मग असा व्हॉल्यूम, असा एल गेलाय. टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम. आणि इकडे बघा टेम्परेचर बरोबर प्रेशर सेम आहे, म्हणजे T2 असेल तर वरती पण 2, इथे 1 आहे तर खालती पण 1. पण व्हॉल्यूम बरोबर उलटा आहे. व्हॉल्यूम बरोबर इथे 2 असेल तर इथे 1, इकडे 1 असेल तर इकडे 2, राईट. आता प्रेशर वरती बघा गॅमा मायनस 1 दोघांकडे आहे, फक्त प्रेशरच्या खालती डिनॉमिनेटर मध्ये गॅमाने डिवाइड केलंय ना. हे मी काय सायन्स नाही सांगत आहे, मी फक्त तुम्हाला एक लक्षात कसं ठेवता येईल त्याच्याबद्दल सांगतोय. तर मला तर असं लक्षात राहतं. प्लीज तुम्ही पण ह्याला मेमोराइज करायचा ट्राय करा, फक्त ही इक्वेशन, राईट. तर ही इक्वेशन लिहिल्याच्या नंतर जसं मी प्रोसेस जसा 1 to 2 आयझेंट्रोपिक प्रोसेस होता, तसं सांगा अजून दुसरा कुठला प्रोसेस आहे जो आयझेंट्रोपिक आहे. सॉरी, टेल मी विच इज द अदर प्रोसेस विच इज अगेन आयझेंट्रोपिक. Three to four, perfect. 3 to 4, perfect. 3 to 4 is an isentropic process, right? अच्छा, 3 to 4 जर isentropic process असेल, एक सेकंड, मला वाटतं कोणीतरी चॅट मध्ये आन्सर केलाय. राईट, सगळ्यांचे आन्सर राईट आहे. 3 to 4. तर जसं आपण इकडे लिहिला, राईट, सेम वे मध्ये मला इकडे पण एक फॉर्म्युला बनेल. इकडे फॉर्म्युला बनेल T3 अपॉन T4, T3 अपॉन T4, राईट. आता मला प्रेशर मध्ये सध्या इंटरेस्ट नाही, मला व्हॉल्यूम मध्ये इंटरेस्ट आहे. हे फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलं. इकडे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, कोणी बोलू शकेल? माईक अनम्यूट करून प्लीज कोणीतरी आन्सर करा जर तुम्हाला येत असेल तर. T3 अपॉन T4 आहे, तर इकडे काय येणार? व्हॉल्यूमच्या इथे काय येणार? जर मला व्हॉल्यूम बरोबर रिलेट करायचं असेल तर इकडे काय येणार? येस, कोणीतरी, हा बोल गीतेश. फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया? अरे काय बोलतोय? प्रेशरचा ना? नाही, प्रेशरचा नाही. हा कसा आपण फॉर्म्युला क्रिएट केलाय T2 अपॉन T1, राईट. कळतंय मला? इथे टेम्परेचरला आता व्हॉल्यूम बरोबर रिलेट करायचंय, तर काय येणार? वरचा फॉर्म्युला बघ, त्याप्रमाणे. राईट, सुमितने आन्सर परफेक्टली करेक्ट दिले. इट विल बी V4 अपॉन V3. कळतंय का? आणि हा गॅमा मायनस 1 असाच असा आहे. T2 अपॉन T1 तर V1 अपॉन V2, T3 अपॉन 3 4 तर खालती 3 4. कळतंय का? उलट येतं, राईट. अच्छा, हे का केलं आपण ह्याच्याबद्दल सांगतो बघ. आता मला सांगा, हा बघा, हा व्हॉल्यूम, इकडचा जो व्हॉल्यूम आहे 4, व्हॉल्यूम 4 आहे, तो कॅन से 1 बरोबर इक्वल आहे, कारण का सेम लेवल वरती आहेत दोन्ही. तर आय नो दॅट V4 इज इक्वल टू V1. तर इथे V4 च्या बदली मी V1 लिहिलं तरी चालेल, कारण का दोन्ही सेम आहे. तसंच V3 च्या बदली इकडे बघा, इकडे V3 आहे आणि इकडे V2 आहे, कारण हे दोन्ही सेम व्हॉल्यूम वरती आहेत. तर ह्याचा अर्थ काय, मी सांगू शकतो की V3 इज इक्वल टू V1. म्हणजे इकडे V3 च्या बदली, सॉरी, V3 इज इक्वल टू V2. इकडे मी V3 च्या बदली V2 लिहिला तरी चालेल. मग इथे ब्रॅकेट मध्ये काय येणार? रेस टू गॅमा मायनस 1. ना आता जर मी एक ऑब्झर्व केलं, मी एका इथे बघा, इकडचा राईट हँड साइड दिसतोय, हा राईट हँड साइड बघा आणि हा राईट हँड साइड बघा, दोन्ही सेम आहेत. जर कधी पण एखाद्या इक्वेशनचे राईट हँड साइड सेम असेल तर त्यांचे लेफ्ट हँड साइड पण सेम असणार. आता लेफ्ट हँड साइडला काय आहे? लेफ्ट हँड साइडला हे आहे T2 अपॉन T1 आणि इकडे काय T3 अपॉन T4. तर लेफ्ट हँड राईट हँड साइड जर सेम आहेत तर तुमचे लेफ्ट हँड साइड पण सेम असणार. म्हणजे थोडक्यात काय, थोडक्यात मी ह्याला असं लिहू शकतो की सर T2 अपॉन T1
will be equal to T3 upon T4, and both of them are also equal to this part, that is V1 upon V2 रेज टू गॅमा मायनस 1. हे एवढं कळतंय. तर आपल्याकडे ही एक इक्वेशन आली. आता ह्याच्यामध्ये V1 काय बघा, V1 म्हणजे इकडे ह्या व्हॉल्यूम बद्दल बोलतोय, म्हणजे 0 पासून ते घेऊन हितपर्यंतचा जो व्हॉल्यूम आहे दॅट इज नथिंग बट V1. हिथून ते हितपर्यंत येताना मला VC प्लस VS करावं लागतं. तो कॅन आय से V1 इज नथिंग बट VC प्लस VS, दॅट इज कम क्लिअरन्स व्हॉल्यूम प्लस स्ट्रोक व्हॉल्यूम, दोघांना ऍड केलं तर मला V1 ची व्हॅल्यू भेटणार आहे. राईट नाव तसंच जर मी V2 बोललं तर कॅन आय से V2 इज नथिंग बट इक्वल टू दिस व्हॉल्यूम, इकडून ते हितपर्यंत फक्त V2 आहे आणि हा पार्ट नथिंग इज नथिंग बट VC. तो माझ्याकडे काय भेटतं, V2 इज नथिंग बट इक्वल टू VC. ना ह्या दोन जर व्हॉल्यूमचा रेशो घेतला, V1 अपॉन V2 चा रेशो भेटला, ह्या रेशोला आपण बोलतो क्लिअरन्स व्हॉल्यूम. ह्या रेशोला काय बोलतो, सो नॉट क्लिअरन्स व्हॉल्यूम, ह्या रेशोला आपण बोलतो कंप्रेशन रेशो. V1 अपॉन V2 ला काय बोलतो, कंप्रेशन रेशो, आणि त्याला R सबस्क्रिप्ट C ने डिनोट करतो. बट सेम फॉर्म्युला मी असं पण लिहू शकतो, VC प्लस VS अपॉन VC. राईट, याला मी असं पण लिहू शकतो, VC प्लस VS अपॉन VC. का, कारण का सेम आहे, V1 च्या बदली हा पार्ट लिहिला आहे, V2 च्या बदली हा वाला पार्ट लिहिला आहे. तर V1 अपॉन V2 काय असतो, V1 अपॉन V2 इज युअर कंप्रेशन रेशो. कंप्रेशन रेशोचा बेसिक फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम बिफोर कंप्रेशन टू दी व्हॉल्यूम आफ्टर कंप्रेशन. बिफोर कंप्रेशन व्हॉल्यूम किती होता, V1, आफ्टर कंप्रेशन किती झाला, V2. त्यामुळे आपण असा लिहिलाय V1 अपॉन V2. म्हणजे थोडक्यात काय, या V1 अपॉन V2 च्या बदली मी RC लिहिला तरी चालेल, कारण का आपण त्याच गोष्टीबद्दल बोलतोय. तर इकडे मी लिहितो RC विच इज कंप्रेशन रेशो रेज टू गॅमा मायनस 1. तर हा वाला आपला एक फॉर्म्युला झालाय. आता बघा मी काय करणार आहे, नीट बघा मी काय करतोय. मी आता हा जो पहिला टर्म आहे ह्याला आणि हा जो टर्म आहे RC वाला, ह्या दोघांना रिलेट करतोय. तर रिलेट बघा कसं करतोय. आता इथे मी असं लिहू शकतो, T2 अपॉन T1 इज इक्वल टू RC रेज टू गॅमा मायनस 1 असं लिहू शकतो, कारण का हे इक्वल आहेत ना सगळे, तर ह्यांना पण इक्वल लिहू शकतो. देअरफॉर आय कॅन से T2, आता हा T1 इकडे जाऊन जर मी मल्टिप्लाय केला तर मला काय भेटणार, T2 इक्वल टू T1 मल्टिप्लाय बाय RC रेज टू गॅमा मायनस 1. हे कळतंय. तर आपल्याला एक पहिला वाला फॉर्म्युला भेटलाय. तसंच जसं मी T2 अपॉन T1 ला रिलेट केलंय, सिमिलर वे मध्ये मी T3 अपॉन T4 ला पण रिलेट करू शकतो. तर T3 अपॉन T4 चं काय होणार, इथे RC रेज टू गॅमा मायनस 1 आलं. देअरफॉर आय कॅन से दिस इज T3 इक्वल टू T4 मल्टिप्लाय बाय RC रेज टू गॅमा मायनस 1. तर अशा प्रकारे आपल्याकडे काय झालंय, आपल्याकडे दोन फॉर्म्युलाज रेडी झाले जे की आपल्याला पुढे जाऊन वापरता येतील. तर मी तुम्हाला दाखवतो, हे वाले फॉर्म्युला रिलेट झालेत. हे दोन फॉर्म्युलाज क्रिएट झाले ज्यामध्ये आपण टेम्परेचर T2 ला 1 बरोबर रिलेट केलं आणि T3 ला T4 बरोबर रिलेट केलं, जर आपल्याला कंप्रेशन रेशो माहिती आहे विच इज नथिंग बट V1 अपॉन V2. राईट. तर एवढं सगळ्यांना कळलं असेल तर प्लीज एकदा येस वरती क्लिक करा, नाही कळलं असेल तर नो वरती क्लिक करा, बिंदास चालेल. कारण का आय एम शुअर खूप रेअर केसमध्ये मला वाटतं कॉलेजेसमध्ये हे सगळे एक्सप्लेन केलं असेल, नॉट बिकॉज द टीचर डझंट नो, बट कुठे ना कुठे मला माहिती आहे त्यांच्याकडे सध्या तेवढ्या सुविधा नाही आहेत ज्या माझ्याकडे आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना एक्सप्लेन करायला प्रॉब्लेम झाला असेल. मग त्यांनी पीपीटी वरती लिहिलं असेल, आणि पीपीटी वरती मोस्टली या सगळ्या गोष्टी डायरेक्टली टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कळणार नाही, म्हणजे ओरली जर करत राहिलं तर. ठीक आहे, तेवढाच पार्ट आहे, बाकी काय नाही. तर आता माझ्याकडे काय T2 ची व्हॅल्यू आहे आणि माझ्याकडे T3 ची व्हॅल्यू पण आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, त्या मी आपल्या एफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये टाकेल. जर तुम्हाला आठवत असेल बघा, हा आपला एफिशियन्सीचा फॉर्म्युला होता. राईट. ह्याच्यामध्ये आपल्याकडे T3 पण आहे आणि T2 पण आहे. राईट. आणि आत्ताच जस्ट आपण T2 आणि T3 चे फॉर्म्युलाज काढले. आता हे जे फॉर्म्युलाज आहेत ना, ते आपण एफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये टाकायचे. ठीक आहे. तर एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता, एफिशियन्सी वॉज इक्वल टू 1 मायनस T4 मायनस T1 अपॉन T3 मायनस T2. हा वाला आपण डिराईव्ह केलेला. आता T3 आणि T2 ची व्हॅल्यू काढली ना, ती फक्त सबस्टिट्यूट करायची बस, मग आपल्याला एफिशियन्सीचा फॉर्म्युला येईल. तर वरचा पार्ट तसाच ठेवला, T4 मायनस T1. डिनॉमिनेटर मध्ये काय बघा, आता T3 च्या बदली मी हा वाला फॉर्म्युला लिहू शकतो, T4 इंटू RC रेज टू गॅमा मायनस 1. तर इकडे मी लिहिणार T3 च्या बदली काय लिहिणार, T4 मल्टिप्लाय बाय RC रेज टू गॅमा मायनस 1. त्यानंतर मायनसची साईन जी इकडची होती ती इकडे सेम मायनसची साईन इकडे लिहिली, आणि T2 च्या बदली काय लिहिणार आहे, T2 च्या बदली T1 इंटू RC रेज टू गॅमा मायनस 1. तर इकडे लिहिणार आहे मी T1 मल्टिप्लाय बाय RC
रेस टू गॅमा मायनस 1. राईट ना, कोणी सांगू शकेल का डिनॉमिनेटर मध्ये काय कॉमन काढता येईल? माईक अनम्यूट करा किंवा चॅट मध्ये आन्सर केला तरी चालेल. विच पार्ट कॅन बी टेकन कॉमन इन द डिनॉमिनेटर? फटाफट फटाफट. विच पार्ट कॅन बी टेकन कॉमन इन द डिनॉमिनेटर? की डिनॉमिनेटर मध्ये नाहीच आहे का कॉमन घेण्यासारखा? आरसी. राईट. सो डेफिनेटली वी कॅन टेक आरसी कॉमन. सो वेन वी टेक आरसी कॉमन, आरसी रेस टू गॅमा मायनस कॉमन जेव्हा घेऊ, ब्रॅकेट मध्ये आतमध्ये काय राहणार? आतमध्ये राहणार T4 मायनस T1. राईट. आय एम शुअर ऑल ऑफ यू विल अग्री की इकडे एक पार्ट कॅन्सल होणार आहे आणि तो पार्ट आहे T4 मायनस T1 आणि हा खालचा, हे दोन कॅन्सल झाले. म्हणजे काय थोडक्यात आपल्याकडे राहिलं काय ते बघूया. आपल्याकडे राहिला एफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये 1 मायनस, हे कॅन्सल झाल्यामुळे वरती फक्त 1 राहणार आणि डिनॉमिनेटर मध्ये राहिला आरसी, दॅट इज कंप्रेशन रेशिओ रेस टू गॅमा मायनस 1. कळतंय? तर हा झाला तुमचा एफिशियन्सीचा फॉर्म्युला, जो तुम्हाला प्रत्येक मेजॉरिटी ऑटो सायकलच्या सम्स मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला प्लीज लक्षात ठेवा की एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? 1 मायनस 1 अपॉन आरसी रेस टू गॅमा मायनस 1. आय होप तुम्हाला समजलं असेल. इथपर्यंत जर एकदा समजलं असेल तर एकदा येस वरती क्लिक करा. आणि जर युट्यूब वरती हे कोणी जर बघत असेल तर तुम्ही प्लीज एकदा लाईक वरती हिट करा किंवा कमेंट्स मध्ये येस टाईप करा. मला समजून जाईल की तुम्हाला कळतंय करून. बाकी काय नाही. सो आय होप तुम्हाला एफिशियन्सीचा पार्ट कळलाय. या पूर्ण क्वेश्चन एक्झाम मध्ये तुम्हाला 8 मार्क्स साठी येऊ शकतो, बट नॉर्मली तोडून येतो. तर आयदर हा 4 मार्काला येईल किंवा 4 मार्कासाठी फक्त वेगळा डेफिनेशन येईल. सो डिपेंड्स क्वेश्चन मध्ये काय येतं. बट हॅज ऑफ नाव तर तुम्हाला एमसीक्यूज येणार आहे तर ह्याचं टेन्शन नाही. बट हा प्रोसेस कळणं महत्वाचं आहे. राईट. सो फॉर्म्युला लक्षात ठेवा. एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? 1 मायनस 1 अपॉन आरसी रेस टू गॅमा मायनस 1, वेअर गॅमा इज द एडियाबॅटिक कॉन्स्टंट आणि आरसी इज द कंप्रेशन रेशिओ. कंप्रेशन रेशिओचा फॉर्म्युला काय बोललो आपण? V1 अपॉन V2. आणि सेमला त्या सेम फॉर्म्युला आपण असं पण लिहू शकतो, VS प्लस VC अपॉन VC, दॅट इज क्लिअरन्स व्हॉल्यूम प्लस स्ट्रोक व्हॉल्यूम अपॉन क्लिअरन्स व्हॉल्यूम. राईट. नाउ विथ दिस, अज्युमिंग की तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या आहेत, मी आता न्यूमरिकल चालू करतो ना. लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही मला सांगितलेलं की सर न्यूमरिकल कळतील की नाही ते डाऊटफुल आहे, कारण कॉलेजेसमध्ये तर तुम्हाला थोडा त्रास होत होता न्यूमरिकलचा. बट ट्रस्ट मी, मी जितकं मला माहिती आहे तुम्हाला इझिली न्यूमरिकल्स कळेल. राईट. तो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा पण तुम्ही न्यूमरिकल्स वाचतील, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कळायला पाहिजे की सायकल कुठली आहे. ना कधी कधी सायकलचं नाव इझिली मेन्शन केलेलं असतं, जसं इथे मेन्शन केलं ऑटो सायकल. तर ऑटो सायकल मेन्शन केलंय तर तुम्हाला ऑटो सायकलचा जो फॉर्म्युला होता एफिशियन्सीचा तो डोक्यात यायला हवा. राईट. अच्छा, जर कधी कधी आहे ना ते लोक काय करतात, ऑटो सायकल डिरेक्टली मेन्शन नाही करत, ते लोक बोलतात पेट्रोल इंजिन आहे. राईट. दे विल से पेट्रोल इंजिन. तर जेव्हा असं दिलं असेल तेव्हा पण तुम्हाला कळायला पाहिजे की ही ऑटो सायकल बद्दलच आपण सम दिलाय किंवा त्याच्याबद्दलच बोलतोय. राईट. सो पहिला सायकल कुठली ते ओळखायला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर पुढे बघूया काय दिलंय आपल्याला. डायमीटर दिलाय. कसला डायमीटर असणार आहे? पिस्टनचा डायमीटर घ्या किंवा सिलेंडरचा डायमीटर घ्या, दोघांच्या व्हॅल्यू सेम असणार आहेत. तर आपल्याला डायमीटर, स्मॉल डायमीटरची व्हॅल्यू दिली आहे. स्ट्रोक ऑफ 250-225 mm. म्हणजे स्ट्रोक म्हणजे जो पिस्टन जेव्हा आपण खेचणार, स्ट्रोकची लेंथ जी असणार तिची व्हॅल्यू दिली 225 mm. क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे VC ची व्हॅल्यू आपल्याला दिली 1.25 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. फाइंड काय करायचं? एअर स्टँडर्ड एफिशियन्सी. जो जे फाइंड करायचं थोडं वेगळं हायलाइट करतो. आपल्याला एफिशियन्सी फाइंड करायची आहे. राईट. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला लाईफ मध्ये कुठला पण न्यूमरिकल येईल ना तो तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करता येईल, प्रोव्हाइडेड यू नो द फॉर्म्युलाज. बट नॉर्मली काय असतं, पोरं ना न्यूमरिकल जेव्हा येतात तेव्हा घाबरून जातात, कळत नाही कसं करतात आणि 90% लोकांना डेटा लिहायला चालू करतात आणि नंतर मग विचार करत बसतात की आता पुढे काय करू. राईट. जर तुम्ही पण असं करत असेल तर मला जस्ट लेट मी नो. बट देर इज अ व्हेरी सिस्टमॅटिक मेथड जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे. राईट. तर मेथड काय बघ, मला माहिती एफिशियन्सी पाहिजे, तर मला कुठली एफिशियन्सी पाहिजे? ऑटो सायकलची. तर ऑटो सायकलचा एफिशियन्सीचा फक्त मी काय करेल, पेपरवरती फॉर्म्युला लिहून ठेवेल रफ मध्ये. हा वाला फॉर्म्युला आहे 1/1 मायनस आरसी रेस टू गॅमा मायनस 1. ठीक आहे. तर जर मला एफिशियन्सी काढायची तर मला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे? आरसी ची माहिती पाहिजे आणि गॅमा माहिती पाहिजे. ना गॅमा तर माहिती आपल्याला, गॅमा 1.4 असतो. ऑटो सायकल मध्ये एअर वापरतोय तर गॅमा किती असतो? 1.4. तर हा माहिती आहे मला, फक्त आरसी माहित नाही. ठीक आहे. आरसी माहित नाही, मग विचार करा आरसीचा फॉर्म्युला लिहा. आरसीचा फॉर्म्युला काय? आरसीचा फॉर्म्युला आहे V1 अपॉन V2. अच्छा, V1 अपॉन V2 हा एकच फॉर्म्युला आहे का? नाही, दुसरा फॉर्म्युला आहे ना, VC प्लस VS अपॉन VC हा फॉर्म्युला आहे.
ओके, ठीक आहे. आता परत बघायचं, इथे जसं आपण बघितले ना कुठली व्हॅल्यू माहित नाही, आता सेम ह्या फॉर्म्युलामध्ये बघा कुठली व्हॅल्यू माहित नाही किंवा कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये मला क्लिअरन्स व्हॉल्यूम माहिती आहे, म्हणजे माझ्याकडे VC ची व्हॅल्यू आहे ऑलरेडी. मला फक्त काय व्हॅल्यू करायची आहे, स्ट्रोक व्हॉल्यूम. जशीच मला स्ट्रोक व्हॉल्यूम भेटेल, मला RC भेटणार. जसंच RC भेटणार, मी ह्याच्यात टाकेल आणि मला एफिशियन्सी भेटेल आणि सम सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात काय, आता मला माहिती आहे मला काय शोधायचं आहे पहिलं, मला पहिले स्ट्रोक व्हॉल्यूम शोधायचा आहे. तर आता मला क्लिअरली माहिती आहे की स्टार्ट कुठून करायचं. दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. मेजॉरिटी पोरांना ह्याची कल्पना नसते, पण लक्षात ठेवा लाईफ टाइम साठी की प्रोसेस असा असतो न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा. तो स्ट्रोक व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करतो बघा. लेट सपोज माझ्याकडे एक पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम आहे, माझ्याकडे एक हा सिलेंडर आहे आणि ही एवढी स्ट्रोक लेंथ आहे, ही लेंथ आहे, ह्याला LS घेऊया, स्ट्रोक लेंथ. म्हणजे पिस्टन जो आहे ना तो एवढा हिथून ते हिथपर्यंत असा वरती जाणार आहे. तर हिथून ते हिथपर्यंत जेव्हा वरती जाईल तेव्हा कॅन तर मला हा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर बेसची जी एरिया आहे ना, बेसची एरिया, त्या एरियाला जर मी ह्याच्या लेंथ किंवा हाईट बरोबर जर मल्टिप्लाय केलं तर मला आतमधला पूर्ण व्हॉल्यूम भेटणार आहे, राईट. तर बेसचा एरिया म्हणजे काय, सर्कल आहे. एरिया ऑफ अ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ अ सर्कलचा फॉर्म्युला π/4 इंटू d². हा एरिया ऑफ अ सर्कलचा फॉर्म्युला असतो. म्हणजे जेव्हा मी एरियाला लेंथ बरोबर मल्टिप्लाय करेल मला व्हॉल्यूम भेटणार आहे. हे कळतंय, राईट. म्हणजे थोडक्यात काय, जर मला स्ट्रोक व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे तर मला पहिला बेस सर्कलचा एरिया म्हणजे π/4 इंटू d² मल्टिप्लाय बाय स्ट्रोक लेंथ विच इज नथिंग बट LS, हे करावं लागेल. तर माझा हा वाला फॉर्म्युला आहे, राईट. अच्छा, आता बिफोर यू स्टार्ट द सम, नेहमी क्वेश्चन मधल्या सगळ्या ज्या युनिट व्हॅल्यूज दिल्या त्यांच्या युनिट्स बघा. आता ह्या युनिट्स तुम्हाला MM मध्ये आहे, ही पण युनिट MM मध्ये आहे, पण इकडे मीटर क्यूब मध्ये आहे. मग काय करायचं, बाकीच्या जर 2 युनिट आहेत त्यांना पण तुम्ही मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करा किंवा ह्याला जर तुम्हाला MM मध्ये कन्वर्ट करायला सोपं वाटतं तर ह्याला करा. दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. मी काय करतो, मी पहिला डेटा लिहितो आणि MM ला मी मीटर मध्ये कन्वर्ट करतोय. तर पहिला डायमीटर दिलाय तर मी ते लिहिणार डायमीटर स्मॉल d इक्वल टू हाऊ मच MM, स्मॉल d इक्वल टू 150 mm, राईट. ह्याला जर मी मीटर मध्ये कन्वर्ट केलं, MM ला मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय तर डिवाइड बाय 1000, ह्याला 1000 ने डिवाइड केलं की आन्सर येऊन जाणार 0.15 मीटर. हे माझा आन्सर येणार, राईट. तसंच माझ्याकडे काय, माझ्याकडे इथे स्ट्रोक लेंथ आहे. स्ट्रोक लेंथ म्हणजे LS ची व्हॅल्यू किती दिली आहे, 225 mm, राईट. ह्याला पण जर मी मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर येणार 0.225 मीटर. दिस विल बी दी आन्सर, राईट. अच्छा, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं सध्या, स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे π/4 इंटू काय d². तर फॉर्म्युला लिहून घेतो पहिले, d² मल्टिप्लाय बाय LS. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे d² ची व्हॅल्यू आहे, सो आय एम हॅव्हिंग π/4 इंटू d². d ची व्हॅल्यू काय येणार 0.15, सो दिस इज 0.15 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 0.225. हे क्लिअर आहे, राईट. ना आय वॉन्ट यू पीपल टू कॅल्क्युलेट ऑन युअर ओन, आणि मला कोणीतरी सांगा VS ची व्हॅल्यू काय. आय एम शुअर तुमच्याकडे कॅल्सीज असतील, प्लीज कॅल्क्युलेट करा आणि लेट मी नो व्हॉट इज द आन्सर. ठीक आहे, कारण का अनलेस अँड अंटिल यू सॉल्व द न्यूमेरिकल्स, ट्रस्ट मी बघितलं माझ्या करिअरमध्ये की many of the diploma students are finding it difficult to even use calci. छोट्या मोठ्या गोष्टी असतात नाही होत जितकं, कारण का प्रॅक्टिस नसते. सो आय विल डेफिनेटली रेकमेंड यू पीपल टू प्रॅक्टिस युअर इट सेल्फ. तुम्ही सगळ्यांनी प्लीज प्रॅक्टिस करा. आताच तुम्ही माझ्यासमोर हे सॉल्व्ह करायचा ट्राय करा. तुम्हाला आन्सर भेट, आणि जर नाही करत असेल ना तर मला सांगा, म्हणजे मी ऍटलीस्ट वेट नाही करणार. 3.976, ओके, लेट मी जस्ट चेक. 3.976 into 10⁻³ perfect. Sumit's answer perfect है. And let's make it a bit competitive. Let's see who answers first every time. ठीक है, there is no race, but जेव्हा आपण कॉम्पीट करायचं असतं ना तेव्हा आपण थोडा स्वतःला जास्त पुश करतो. That is the only reason. 3.97 perfect, 3.97. So I can write the answer as 3.97 into 10⁻³ याची युनिट असणार मीटर क्यूब, कारण का आपण व्हॉल्यूम बद्दल बोलतोय, राईट. तर आता माझ्याकडे क्लिअरन्स व्हॉल्यूमची पण व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. आता बघा मी काय बोललेलो, आपल्याला पहिला एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायचं. एफिशियन्सीसाठी आपल्याला RC पाहिजे आणि RC साठी आपल्याला ह्या व्हॅल्यूज, आता ही व्हॅल्यू पण पाहिजे होती, ही भेटली की नाही. आता RC कॅल्क्युलेट करू शकतात. RC कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर ह्या फॉर्म्युलामध्ये टाकला की तुम्हाला एफिशियन्सी पण भेटेल, राईट. तर आता मी पुढचा सम सॉल्व्ह नाही करणार आहे, मला हवं की तुम्ही सम सॉल्व्ह करा आणि मला व्हॅल्यू सांगा. तर आता VS कॅल्क्युलेट केला, आता तुम्ही RC कॅल्क्युलेट करू शकता. तर मी सॉल्व्ह नाही करणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा.
जर तुम्ही सॉल्व्ह करत नसाल किंवा तुमच्याकडे कॅल्सी आहे किंवा नाही करायचं असेल तर येस वरती क्लिक करून बसा, म्हणजे मला ऍटलिस्ट कळेल, म्हणजे मला वेट करावं नाही लागणार, राईट? कारण का असू शकतं की कदाचित तुम्हाला सॉल्व्ह नाही करायचं सध्या किंवा काही वेगळे रिझन्स असतील. बट इफ यू आर सॉल्विंग, आय वॉन्ट यू पीपल टू सॉल्व्ह. जर नाही करत असेल सॉल्व्ह तर येस वरती क्लिक करून बसा. सगळ्यांचे एकदा येस आले तर मी पुढे जाईल. दॅट इज इट, नथिंग एल्स. तर प्लीज कॅल्क्युलेट आरसी का व्हॅल्यू. फॉर्म्युला पण मी इकडे टाकलेला आहे, तुम्हाला पण फॉर्म्युला लिहायचा आहे, नंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आणि आन्सर लिहायचं आहे. लेट मी जस्ट सी हू आन्सर्स. आय एम शुअर सुमित असेल. ओके, गितेश, संदीप आहे, क्या बात आहे संदीप. लेट मी जस्ट चेक आरसीचा व्हॅल्यू 4 पॉइंट परफेक्ट आहे. संदीपचा आन्सर करेक्ट आहे. लेट मी सी इफ अदर पीपल कॅन आन्सर. संदीप झालं ना, आता झाल्याच्या नंतर येस वरती क्लिक करून ठेव, म्हणजे मला कळेल की तुझं झालंय करून, आणि बाकी तिघांचे राहिलेत आन्सर. आता हे आहे ना, नॉर्मली हे आपलं सॉफ्टवेअर चांगलं आहे त्यामुळे आपल्याकडे ही लिबर्टी आहे की व्हॉट वी कॅन डू इज की वी कॅन ऍक्च्युअली इंटरॅक्ट विथ इच अदर. जसं आपण नॉर्मली क्लासरूम्स मध्ये करतो तसं करू शकतो. सो प्लीज मेक युटिलायझेशन ऑफ दिस पर्टिक्युलर पार्ट. एक स्टँडर्ड सिस्टम आहे जो आपण नेहमी फॉलो करतो, याच्याने आपल्याला कधी असं वाटणार नाही की अरे आपण ऑफलाईनचा काहीतरी मिस करतोय करून. तर संदीपचा आन्सर आलाय, आय एम शुअर बाकी लोकांना पण आन्सर येईल. ओके, लेट मी जस्ट सी कोणी आन्सर दिलाय. नाही अजून, ओनली संदीपने आन्सर दिलाय. जर तुम्ही नाही करत असाल सॉल्व्ह तर येस वरती क्लिक करून ठेवा, ऍटलीस्ट मला कळेल. ओके, सुमितनी पण केलंय, सुमितचा पण आन्सर राईट आहे. सॉरी, आन्सर कॅल्क्युलेट करून झालं असेल तर येस येस वरती क्लिक करा, दॅट इज बेटर. वी आर वेटिंग फॉर गितेश अँड सचिन. फोर पॉइंट राइट, 4 पॉइंट, ठीक है ठीक है, चलो ग्रेट. ऑलमोस्ट एवरीवन हैज आंसर करेक्टली. सो द आंसर इज 4.176, राईट. कंप्रेशन रेशो आहे त्यामुळे त्याची युनिट नसणार आहे. तर आपल्याकडे ह्याची व्हॅल्यू आली. आय गेस फक्त सचिन नाही, सचिननी पण आन्सर दिलाय. एव्हरीवन ठेवलं ना मी, त्यामुळे कदाचित दिसत असेल. मी होस्ट ओनली करतो, म्हणजे आता तुम्ही जे काही आन्सर पाठवतील ते फक्त मलाच दिसतील, बाकी सगळ्यांना दिसणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. सो दिस इज द व्हॅल्यू फॉर आरसी. आता आरसी भेटली तर एफिशियन्सी पण कॅल्क्युलेट करा. एफिशियन्सीचा फॉर्म्युला पण लिहून ठेवलाय. प्लीज कॅल्क्युलेट दी एफिशियन्सी. आणि एकदा कॅल्क्युलेट करून झालं की येस वरती क्लिक करून ठेवा, म्हणजे आपला सम नंबर 1 कम्प्लीट होईल. सोपा सम आहे हा. सम ऍक्च्युअली युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स मध्ये आलाय म्हणून मी घेतलाय, आणि युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स मध्ये हा सम 4 मार्क्स साठी होता. जे पण आपण न्यूमेरिकल्स घेतोय ते सगळे 4 मार्क्सचे न्यूमेरिकल्स आहेत. हा अगोदर आलेला न्यूमेरिकल आहे 4 मार्क्स साठी. आणि एमसीक्यू साठी असे सिंपल सम्स ते लोक कदाचित टाकू शकतात, तर तुम्ही ह्यांची प्रॅक्टिस नक्की करा. जर तुम्ही लोक जे पण लोक युट्यूब वरती हे व्हिडिओ नंतर बघतायत अपलोड केल्याच्या नंतर, आणि तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये आन्सर टाकत जावा, आणि जेव्हा सम कम्प्लीट होईल तेव्हा फक्त तुम्ही एंटर करा, म्हणजे कसं तुमचे पण आन्सर्स रेकॉर्ड होत जातील. 0.435, अच्छा ठीक आहे, 0.435 परफेक्ट. तर सुमितचा आन्सर पहिला आलेला आहे, मी ते लिहून ठेवतो. एफिशियन्सी 0.435. नॉर्मली हा जो नंबर असेल ना, ह्याला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करतो. पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर काय होणार, ह्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट विल बिकम 43.50%. तर एफिशियन्सी किती आहे, एफिशियन्सी एवढी आहे 43.50%, राईट. तर सुमितने आन्सर दिलाय, गितेशचा पण आन्सर करेक्ट आहे, संदीपचा पण आन्सर परफेक्ट आहे. गुड गुड, ऑलमोस्ट सगळ्यांचे आन्सर परफेक्ट येतात. सी टू इट की न्यूमेरिकल सॉल्व करणं इट्स नॉट ओनली अबाउट वेदर यू नो अ कॉन्सेप्ट और नॉट. इट ऑल्सो मॅटर्स की तुम्ही किती फास्ट करतायत, कारण का जितकं तुम्ही फास्ट करताय तुमची तितकी IQ जास्त फटाफट डेव्हलप होते, ब्रेन पॉवर डेव्हलप होते, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. सो आय गेस ऑलमोस्ट फक्त आय गेस सचिनने आन्सर नाही दिलाय. प्रॉब्ली सचिन करतोयस का सॉल्व अजून? नाही करत असेल तर येस वरती क्लिक कर, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला फक्त वेट करावं नाही लागणार, आणि मग आपण पुढे जाऊ. ओके ठीक आहे, चालेल, बेटर आहे. तू नाही करत आहे, बेटर आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो आपला हा अशा प्रकारे चॅप्टर नंबर आपलं एक न्यूमेरिकल झाला, तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलाय, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट न्यूमेरिकल. थोडा जास्त ह्याच्यापेक्षा मागच्या समपेक्षा थोडासा लेवल ऑफ डिफिकल्टी वाढवणार आहे, आणि हा क्वेश्चन पण एक्झाम मध्ये 4 मार्क्स साठी आलेला आहे. सो अगेन दिस इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन, राईट. So let me read the question for you people.
आपण कोणाबद्दल बोलतोय? आपण बोलतोय ऑटो सायकल बद्दल. सो युअर अगेन वी आर हॅव्हिंग ऑटो सायकल, राईट? द टेम्परेचर ऍट द बिगिनिंग अँड ऍट द एंड ऑफ द कंप्रेशन. तर इकडे आपल्याला 2 सायकल्स आहेत. तर ते कोणाबद्दल बोलतोय? टेम्परेचर. टेम्परेचर कुठे कुठे? बिगिनिंग मध्ये आणि एंड मध्ये. कोणाची बिगिनिंग आणि कोणाची एंड? कंप्रेशनची. बरोबर आहे? तर तुम्ही मला पहिले चॅट मध्ये आन्सर करा की ह्या 4 प्रोसेस मधून कुठला प्रोसेस कंप्रेशन वाला प्रोसेस आहे? चॅट मध्ये आन्सर करा प्लीज. कुठला प्रोसेस कंप्रेशन वाला प्रोसेस आहे? डायग्राम बघा. डायग्राम मध्ये नीट लक्षात द्या. हा, करेक्ट आहे. संदीपचा आन्सर बरोबर आहे. सुमित आन्सर रॉंग आहे. तो वाला जो प्रोसेस तू मेन्शन केला ना, दॅट इज अन एक्सपान्शन प्रोसेस. बघ ना, व्हॉल्यूम इन्क्रीज होते ना. व्हॉल्यूम जेव्हा पण इन्क्रीज होणार तेव्हा काय होणार? एक्सपान्शन होणार आहे, कंप्रेशन नाही होणार आहे. पार्टिसिपेट करा. जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करत आहे तर मजा नाही येणार तुम्हाला आणि तुमचा टाइम वेस्ट होईल. त्यापेक्षा तर लेक्चर न अटेंड करता काही दुसऱ्या गोष्टी बघितलेल्या बेटर असेल, मी सजेस्ट करेल. पण तुम्ही जर बघताय, टाइम टाकतायत, तर डू पार्टिसिपेट सो दॅट यू पीपल गेट द मॅक्सिमम लर्निंग आउट ऑफ इट, राईट? कधी सुमित? सो इट विल नॉट बी 3 to 4, राईट? गीतेशचा आन्सर करेक्ट आहे. सो द आन्सर इज 1 to 2. 1 to 2 काय होतंय? 1 to 2 वी आर टॉकिंग अबाउट कंप्रेशन. तर 1 to 2 तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी एक्सप्लेनेशन पण दिलेलं, 1 to 2 काय करतो आपण? कंप्रेशन. तर कंप्रेशन सुरू कुठे होते? 1 वरती आणि संपतंय कुठे? 2 वरती. तर हे जे टेम्परेचर्स दिलेत ना, ह्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत? या T1 आणि T2 च्या व्हॅल्यू आहेत. तर ही जी व्हॅल्यू आहे ही बिगिनिंगची व्हॅल्यू आहे T1 आणि ही एंडिंगची व्हॅल्यू आहे T2. कळतंय? आणि ते खूप महत्वाचा एक पार्ट येतो. क्वेश्चन मध्ये तुम्हाला T1, T2 असं सेपरेटली मेन्शन नाही केलं असेल. ते लोक इनडायरेक्टली मेन्शन करतील की टेम्परेचर 1 कुठला आहे आणि टेम्परेचर 2 कुठला आहे. हे तुम्हाला जर ओळखता नाही येत असेल तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे कुठल्या प्रोसेस काय होतंय ते समजणं महत्वाचं आहे. जर तुम्ही फक्त डायग्राम रट्टा मारला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तर घंटा काय फरक नाही पडणार. तुम्हाला एक्झाम मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करता तर नाही येणार आहे, राईट? सो नाव वी हॅव द व्हॅल्यू ऑफ T1 अँड T2 रेस्पेक्टिव्हली. डिटरमाइन द एअर स्टँडर्ड एफिशियन्सी. परत काय विचारलंय? एफिशियन्सी. तर मी जो तुम्हाला प्रोसेस सांगितलेला तेच त्याचाच विचार करायचा. अच्छा, काय करायचं आपल्याला? कॅल्क्युलेट एफिशियन्सी. एफिशियन्सी म्हणजे काय? 1 - 1 अपॉन व्हॉट? 1 अपॉन RC रेज टू गॅमा मायनस 1. ठीक आहे? RC हवा. RC म्हणजे काय असतं? RC इज नथिंग बट V1 अपॉन V2. ठीक आहे? तर आपल्याकडे V1 आणि V2 हवी. V1 आणि V2 आहे का? नाही आहे. आपल्याकडे टेम्परेचरच्या व्हॅल्यू दिल्या आहे. इज देअर अ वे ज्याच्याने आपण टेम्परेचर्सला व्हॉल्यूम बरोबर रिलेट करू शकतो? असे काही फॉर्म्युलाज आहेत का आपल्याकडे? विचार करा. डू वी हॅव फॉर्म्युलाज ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचरला प्रेशर बरोबर रिलेट करू शकतो? सुमित, V2 अपॉन V1 नाही येणार रे. RC कंप्रेशन. हा, बरोबर बरोबर. अच्छा, तू फॉर्म्युला सांगते, परफेक्ट आहे. नाही, फॉर्म्युला पण मला कळत नाही. तू ऍक्च्युली T2 अपॉन T1 मला कळलं, बरोबर आहे, ते रिलेट करतोय. जरा माईक अनम्यूट करून सांगशील का मला एक्झॅक्टली काय सांगायचं तुला सुमित? अच्छा, चुकून V टाईप झाला. ठीक आहे, चालेल चालेल, राईट. सो जर मला V1 आणि V2 ला रिलेट करायचं तर मला फॉर्म्युला हवा टेम्परेचरचा. आता टेम्परेचरचा कुठला फॉर्म्युला हवा? आता इथे V1 अपॉन V2 आहे, तर मला टेम्परेचरचा उलटा फॉर्म्युला हवा T2 अपॉन T1. ठीक आहे? तर अगोदर मी काय करतो, जो डेटा दिलाय ना मला तो लिहून ठेवतो. डेटामध्ये मला काय मेन्शन केलंय? T1 मेन्शन केले. T1 ची व्हॅल्यू किती आहे? 316 डिग्री केल्विन. दिस इज द व्हॅल्यू दॅट इज नोन टू अस. देन T2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. T2 ची व्हॅल्यू किती आहे? 590. लेट मी राईट 590 डिग्री केल्विन. तर आपल्याला केल्विन मध्ये सगळे आन्सर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. द फॉर्म्युला इज T2 अपॉन T1 इज इक्वल टू व्हॉट? T2 अपॉन T1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 रेज टू गॅमा मायनस 1. बरोबर आहे? अच्छा, V1 अपॉन V2 म्हणजे काय असतं? RC, राईट? तर V1 अपॉन V2 च्या बदली मी असं लिहिलं RC तरी पण चालेल, रेज टू गॅमा मायनस 1. ठीक आहे? आता T2 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 316, ती टाकली इकडे. T1 ची व्हॅल्यू किती? सॉरी, T1 ची व्हॅल्यू होती, मी चुकून टाकली, इरेज करतो मी. अच्छा, T2 ची व्हॅल्यू किती आहे? 590, तर इथे टाकली 590. T1 ची व्हॅल्यू किती आहे? 316, तर इकडे टाकला 316 इक्वल टू V1 अपॉन V2. V1 अपॉन V2 च्या बदली काय लिहिलेलं? RC. तर RC रेज टू गॅमा मायनस 1. हे कळतंय? आता ह्याला जर डिवाइड केलं तर मला काय ना काहीतरी एक नंबर भेटेल.
590/316 हे जरा डिवाइड करून सांगा आन्सर काय येते मला चॅट मध्ये सांगा. 590/316 1.86 म्हणजे RC रेज टू गॅमा -1 ह्याचा आन्सर किती आलं? याचा आन्सर आला 1.86. आता ही जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली मी इकडे टाकू शकतो ना. RCचा जो जिथे टाकायचा आपल्याला फॉर्म्युला आहे इकडे, ही व्हॅल्यू भेटली की नाही डायरेक्टली आपल्याला? बरोबर आहे, गीतेशचा आन्सर पण बरोबर आहे. तर आपल्याला काय भेटलं आता? RCची व्हॅल्यू भेटली. RC रेज टू गॅमा -1 सगळंच भेटलंय. आता फक्त आपल्याला एफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरायचा आणि एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. तर एफिशियन्सीचा फॉर्म्युला 1 - 1/RC रेज टू गॅमा -1. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला वरती भेटली आहे, ती टाका आणि मला कॅल्क्युलेट करून आन्सर सांगा काय येते चॅटमध्ये. 22.10%. लेट मी जस्ट चेक तुमचा आन्सर बरोबर येते की नाही. ओके सुमित, आय गेस काहीतरी मिस्टेक होते. लेट मी जस्ट, मी पण कॅल्क्युलेट करतो. 0.21% येते. ओके संदीपचा आन्सर राईट आहे. 0.46.23%. आय गेस गीतेश आणि बाकीच्या लोकांनी आहे ना काहीतरी मिस्टेक केलंय. त्यांनी मला वाटतं गॅमा -1च्या व्हॅल्यू टाकल्या. गाईज बघा, आपल्याला ना पूर्ण व्हॅल्यू भेटली आहे. ठीक आहे, RC रेज टू गॅमा -1 पूर्ण भेटलंय. तर इकडे फक्त डायरेक्टली 1.86 टाकायचं आहे. 1.86 टाकायचं आहे. जर तुम्ही 1.86 रेज टू गॅमा -1 केले तर ते रॉंग आहे. कदाचित तसं केलं असेल. प्लीज एकदा चेक करा. ह्याला जर मला पुढे सॉल्व्ह करायचं तर हे असं येणार 1 - 1/1.86 आणि सॉल्व्ह करायला ट्राय करा, बघा काय येतंय. राईट, सो दिस इज व्हॉट हॅपन्स. तर आता मी मिस्टेक, आता बघ हा वाला पार्ट आहे, मी मिस्टेक क्लिअर करू शकतो कारण का आपण लाईव्ह लेक्चर मध्ये आहे. कदाचित युट्यूब वरती असतो तर हा कदाचित तुमचा मिस्टेक कॅरी फॉरवर्ड झाला असता. कारण का युट्यूब वरती पण मी इथपर्यंत करून सोडून दिलं असतं आणि तुम्हाला आन्सर रॉंग आला असता. बट आय एम शुअर तुम्ही केलं. संदीपनी बरोबर केलंय. दी आन्सर, इफ यू कॅल्क्युलेट दी आन्सर कम्स अराउंड 0.4623 आणि ह्याला जर पर्सेंट मध्ये कन्वर्ट केलं तर इट विल बिकम 46.23% अँड दॅट इज द करेक्ट आन्सर. राईट, तर जितक्या जणांना हे वाला आन्सर आलाय प्लीज एकदा यस सिम्बल वरती क्लिक करून ठेवा. जर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही करत आहेत किंवा फक्त लेक्चर अटेंड करतायत तरी पण यस वरती क्लिक करून ठेवा. So that I know that you people are participating, right? And I should go forward. So guys, this was the second question that numericals are part of. I'm sure तुम्हाला कळलं असेल. थोडा ट्रिकी होता, but actually जेव्हा सॉल्व्ह केलं तेव्हा तुम्हाला कळलं असेल की एवढा जास्त डिफिकल्ट नाही, फक्त टाइम नाही लागला, पण सम थोडा ट्रिकी होता. ठीक आहे, सो दॅट इज अ पार्ट. लास्ट क्वेश्चन करूया आपण. आजच्या सेशनचा लास्ट वाला क्वेश्चन आहे. सो लेट मी रीड दिस क्वेश्चन फॉर यू पीपल. ठीक आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये पण आपल्याला पेट्रोल इंजिनचं नाव ऑलरेडी दिलंय, तर आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. सो दे आर टॉकिंग अबाउट पेट्रोल इंजिन आणि कुठली सायकल आहे? ऑटो सायकल. हॅज अ कंप्रेशन रेशिओ ऑफ 8. कंप्रेशन रेशिओ म्हणजे काय? कंप्रेशन रेशिओ म्हणजे काय असतं? कंप्रेशन रेशिओ काय असतं? कंप्रेशन रेशिओ म्हणजे कुठला डेटा दिलाय? एक्झॅक्टली, सुमित इज करेक्ट. कंप्रेशन रेशिओ म्हणजे आपल्याला RC ची व्हॅल्यू दिली आहे 8. सो वी नो दॅट RC इक्वल टू 8. गीतेश इज ऑल्सो राईट. RC ची व्हॅल्यू आपल्याला 8 दिली आहे. and the consumes 1 kg of air per minute. 1 kg of air per minute म्हणजे एका मिनिटामध्ये 1 किलोची एअर तो कंझ्युम करतो. 1 किलोची एअर आतमध्ये घेते. म्हणजे त्यात मास फ्लो रेट दिलाय. एम म्हणजे मास, रेट म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये टाइमने डिवाइड केलं. तर हे आहे 1 kg पर मिनिट. हा वाला पार्ट आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, दिस मच इज गिवन टू अस. पुढे बघूया. इफ मिनिमम अँड मॅक्सिमम टेम्परेचर ड्युरिंग द सायकल इज 2300 केल्विन. नाव मी तुमच्या समोर जरा हा वाला पार्ट ठेवतो, डायग्राम ठेवतो एक. ठीक आहे, हा तुम्ही मला सांगा की एखाद्या सायकल मध्ये, ऑटो सायकल मध्ये मॅक्सिमम टेम्परेचर कुठला असतो? म्हणजे T1, T2, T3, T4 ह्या चौघांमधून मॅक्सिमम कुठला असतो आणि मिनिमम कुठला असतो? तर चार्ट मध्ये पहिला मॅक्सिमम लिहा आणि नंतर मिनिमम वाला लिहा.
हा बोल ना गीतेश. काय डाऊट आहे का मितेश? गीतेश नाही, एक्झाम मध्ये डायग्राम काढायची ह्या सच काय गरज नाहीये. डायग्राम आपण फक्त स्वतःच्या रेफरन्ससाठी काढतो. ठीक आहे, डायग्राम काढायला हार्ड रफ डायग्राम काढायचं असतं एक्झाम मध्ये, ह्या न्यूमेरिकल्स मध्ये नाही काढला तरी चालतो, मार्क्स कट नाही होत, बट तुमच्या रेफरन्ससाठी ते नेहमी बेटर असतं. ठीक आहे, कारण का तुम्हाला कळतं. ठीक आहे, चालेल. आय गेस कोणाला डाऊट नाहीये. कॅन यू थिंक अँड टेल मी की गाईस की ह्याच्यामध्ये टेम्परेचर मॅक्सिमम टेम्परेचर कितला असणार? T2 इज मॅक्स, T3 इज मॅक्स. ठीक आहे, लेट मी जस्ट सी. सुमितचा आन्सर राईट आहे. गीतेश बघितलं, तू जर डायग्राम टेम्परेचर आणि एंट्रोपीचा डायग्राम बघशील तर त्याच्यामध्ये T3 सगळ्यात वरती होता. T3 सगळ्यात वरती होता. संदीपने सांगितले T1. T1 इज मिनिमम. संदीप, T1 इज नॉट मॅक्सिमम, T1 मिनिमम आहे. ठीक आहे, आता म्हणून मी सांगितलं, म्हणून मी बोलतो ना तुम्हाला, डायग्राम ग्राफ फक्त रट्टा मारून काय फायदा नाही. तो जिथपर्यंत समजत नाही ना त्या तिथपर्यंत काय अर्थ नाही त्याला, तुम्हाला व्हॅल्यू नाही भेटणार. ठीक आहे, आय गेस तुम्ही ठीक आहे बाय मिस्टेक आलं असेल, चालेल. बट मी जस्ट सांगतो बघ, T1 इकडे आहे, हा T2 इकडे आहे, T3 इकडे आणि T4 इकडे आहे. तर सगळ्यात वरती काय T3, म्हणजे T3 सगळ्यात मॅक्सिमम आहे. आय कॅन नोट दॅट T3 इज मॅक्सिमम टेम्परेचर. T1 सगळ्यात खालती आहे, तर T1 काय असणार? T1 इज द मिनिमम टेम्परेचर. तर ऑटो सायकल मध्ये T3 मॅक्स आहे आणि T1 मिनिमम टेम्परेचर आहे. आता जसं मी तुम्हाला मागे सांगितलेलं, मागच्या सम मध्ये सांगितलं, तुम्हाला व्हॅल्यूज टेम्परेचरच्या डायरेक्टली नाही देणार, तुम्हाला इनडायरेक्टली ते लोक सांगणार. पण तुम्हाला क्वेश्चन रीड केल्याच्या नंतर कळायला पाहिजे की कुठल्या व्हॅल्यूज बद्दल बोलतायत, राईट? तर इकडे आपल्याला माहिती दिली आहे त्यांनी, T1 ची व्हॅल्यू दिली आहे. T1 किती दिलाय? 300 केल्विन, राईट? आणि T2 ची व्हॅल्यू पण T3 ची व्हॅल्यू मेन्शन केली आहे 2000 केल्विन. सो दीज व्हॅल्यूज आर नोन टू अस, राईट? या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहे. फाइंड पॉवर डिलिव्हर्ड बाय द इंजिन. पॉवर बद्दल बोलतायत. नाउ कॅन एनीवन टेल मी, कोणाला माहिती आहे पॉवर म्हणजे काय असतं? व्हॉट इज पॉवर का बेसिक फॉर्म्युला? Anyone? If you're watching on the YouTube, you can answer in the chat. You can answer in the comments. What's the basic formula of power? कोणाला माहिती आहे? Anyone? माइक अनम्यूट करून बोलला तरी चालेल. बाय मिस्टेक 2 पे NT. 2 पे NT. अच्छा, पावर 2 पाई NT by 60. ठीक है, तो फॉर्मूला है, करेक्ट है, फॉर्मूला करेक्ट है. But basically when we talk about power, power is nothing but the rate at which is the work is done. वर्क आपण किती फटाफट करतोय. फॉर एक्झाम्पल, जर मला एखादी सिमेंटची गोणी 5व्या फ्लोअर वरती घेऊन जायची आहे, मी लिफ्टनी पण घेऊन जाऊ शकतो किंवा मी स्वतः पण घेऊन जाऊ शकतो. माझ्यात जास्त पॉवर आहे की लिफ्ट मध्ये जास्त पॉवर आहे? ऑब्व्हियसली लिफ्ट मध्ये. का? कारण का तो तेवढंच सामान कमी वेळेत घेऊन जाऊ शकतो. दॅट इज द वर्क डन पर युनिट टाइम इज व्हेरी हाय. तर पॉवर बेसिकली काय असतं? पॉवर इज नथिंग बट वर्क डन पर युनिट टाइम. आणि वर्क डन म्हणजे आपल्याला माहिती आहे, वर्क डन आपल्यासाठी काय? वर्क डन नथिंग बट हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड. डिनॉमिनेटर मध्ये काय? टाइम. तर जर मला पॉवर कॅल्क्युलेट करायचं तर मला वर्क, हीट सप्लाइड आणि हीट रिजेक्टेड माहिती असायला पाहिजे. टाइमचं आपण नंतर बघू काय दिलंय करून, राईट? ना हीट सप्लाइडचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला इज नथिंग बट MCV ब्रॅकेट. आता सप्लाइड साठी टेम्परेचर डिफरन्स काय येणार? कोणी सांगू शकेल? हे मी मगाशी पण तुम्हाला जेव्हा डेरिव्हेशन करत होतो तेव्हा दाखवलेलं. इथे टेम्परेचर डिफरन्स काय येणार? चॅट मध्ये आन्सर करा प्लीज. लेट मी सी इफ यू आर एबल टू रिकलेक्ट. काय येणार? MCV आहे, ब्रॅकेट मध्ये टेम्परेचरचा डिफरन्स काय लिहिते? तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की टेम्परेचर कुठल्या प्रोसेस मध्ये सप्लाय केलेला, आणि नंतर मग तुम्हाला क्लिक होईल की अच्छा हा कुठला डिफरन्स घ्यायचा आहे. लेट मी सी इफ एनीवन इज आन्सरिंग. नो वन? आय गेस नो वन इज एबल टू आन्सर. परफेक्ट, सुमितनी परफेक्टली करेक्ट आन्सर दिलाय. संदीपला नाही आता, ठीक आहे चालेल, काही इश्यू नाहीये. आपल्याला रिकलेक्ट करावं लागेल की हीट जी आपण सप्लाय केलेली, ती सप्लाय केलेली इन प्रोसेस 2 to 3, बरोबर आहे? आणि मला माहिती आहे की T3 इज ग्रेटर देन T2, तर इथे मिळेल T3 मायनस T2, राईट? तर सुमितचा आन्सर बरोबर आहे. तर हीट सप्लायचा फॉर्म्युला आला. तसंच हीट रिजेक्टेडचा जर मला फॉर्म्युला काढायचा आहे तर हीट विल बी MCV ब्रॅकेट डिफरन्स इन टेम्परेचर. ना हीट रिजेक्ट कुठल्या प्रोसेसमध्ये झालेली? हीट रिजेक्ट झाली प्रोसेस 4 to 1 मध्ये, तर इकडे येणार T4 मायनस T1. दिस विल बी दी आन्सर. हे कळतंय? हे वाला पार्ट कळलं? तर आपल्याला ह्या वाला पार्ट भेटला. म्हणजे थोडक्यात काय, जर मला पॉवर कॅल्क्युलेट करायचंय तर मला QS आणि QR पाहिजे. तर मला QS आणि QR पाहिजे तर मला ह्या व्हॅल्यूज असायला हव्या. तर आपण बघूया कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत आणि कुठल्या कॅल्क्युलेट कराव्या लागतील.
तर मी सेम पार्ट करतोय बघा, मी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करून नाही देते, तो प्रोसेस काय तो समजा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल. इथे मास बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे क्वेश्चन मध्ये. सीव्ही ची व्हॅल्यू पण आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली आहे. इकडे सीव्ही ची व्हॅल्यू पण आपल्याला ऑलरेडी दिली आहे, तर त्याचा पण टेन्शन नाहीये. क्वेश्चन मध्ये मला T1 आणि T3 माहिती आहे, तुम्हाला T1 पण माहिती आहे आणि मला T3 पण माहिती आहे. मला T2 नाही माहित आणि T4 माहित नाही. ठीक आहे, कळते? अच्छा बघा, ह्या क्वेश्चन मध्ये मला कुठली व्हॅल्यू दिली आहे, मला रेशो दिलाय कंप्रेशन रेशो. ना मला टेम्परेचर माहिती नसते, टेम्परेचर फाइंड करायचं आहे आणि माझ्याकडे बाकीच्या टेम्परेचर सगळ्या व्हॅल्यूज नाही, तर मी त्याला व्हॉल्यूम बरोबर रिलेट करू शकतो. व्हॉल्यूम म्हणजे काय, कंप्रेशन रेशो. ठीक आहे, तर आता बघा मी कसं रिलेट करतो बघा. फॉर एक्झाम्पल आता मला कंप्रेशन रेशो दिलाय. कंप्रेशन रेशो म्हणजे काय असतं, V1/V2, राईट. तर हा वापरून मी फॉर्म्युला क्रिएट करू शकतो ना. द फॉर्म्युला विल बी T2/T1 is nothing but equal to V1/V2 raised to gamma minus 1. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे कुठला व्हॅल्यू नाही, T2 नाही आहे, तर T2 तसाच ठेवूया, राईट. T1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 300 केल्विन आहे, तर इकडे मी 300 टाकतो, इक्वल टू V1/V2 इज नथिंग बट RC, दॅट इज नथिंग बट कंप्रेशन रेशो. तर इथे डायरेक्टली 8 टाकेल, 8 रेज टू गॅमा. गॅमा किती आहे, 1.4. नाही दिला असेल तरी आपल्याला माहिती आहे गॅमा 1.4 आहे, मायनस 1. आता हे जर सॉल्व्ह केलं तर ह्याच्यासाठी येणार T2 विल बी इक्वल टू 300 मल्टिप्लाय बाय 8 रेज टू 0.4, म्हणजे 1.4 मायनस 1 0.4. तर हे कोणीतरी प्लीज कॅल्क्युलेट करून सांगा मला आन्सर काय येते ह्याचं. मी पण व्हेरीफाय करतो, पण आय वॉन्ट यू पीपल टू आन्सर. कॅल्सी वापरायला फटाफट शिका, स्पीड वाढायला पाहिजे. येत असेल तरी ऍटलीस्ट स्पीड वाढायला पाहिजे. मी व्हेरीफाय करतो ह्याचा आन्सर काय येते, पण तुम्ही पण तुमच्या एंडला प्लीज करा कॅल्क्युलेट. ओके, समवन प्लीज टेल मी T2 चा आन्सर काय येते. 689.219. परफेक्ट, राईट. सो द आन्सर इज 689. मी लिहितो इथून 689.219 डिग्री केल्विन. दिस इज द आन्सर. तर आपल्याला T2 ची व्हॅल्यू भेटली. म्हणजे आपल्याला जे अननोन्स होते ना गाईस, त्याच्यामधला एक टर्म भेटला, T2 भेटला, राईट. आता काय फाइंड करायचं, T4. जसं T2/T1 चा फॉर्म्युला होता, तसाच अजून एक फॉर्म्युला क्रिएट करू शकतो आपण, राईट. कळतंय का. तर इकडे आता अजून एक फॉर्म्युला कुठला क्रिएट करायचा आहे, T4/T3. ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युला इज T4/T3. नाव T4/T3 मध्ये काय येणार, इथे काय लिहू सांगा मला, काय लिहू इकडे, बोला बोला फटाफट. T4/T3. V3/V4. मी फक्त एकदा व्हेरीफाय करून घेतो, कारण का आपल्याला डायग्राम प्रमाणे जायचं आहे, राईट. तर 1 to 2 वाला पार्ट झाला, आपल्याला 3 to 4 बोलायचं आहे. तर इकडे आपण टेम्परेचर कुठला घेतला, हा वाला घेतला, T3/T4 घेतला, राईट. आणि इकडे आपल्याला V1 म्हणजे व्हॉल्यूम बिफोर, तर इकडे आहे ना V4/V1, राईट. ओके, हा वाला फॉर्म्युला. आता मी इथे एक पार्ट केलाय, मी तुम्हाला सांगतो बघ. आता तुम्ही ज्यांनी सांगितलं ना V3/V4, हा वाला फॉर्म्युला आपण नाही वापरू शकत असा. आता मी तुम्हाला रिझन सांगतो बघा. द रिझन इज V3/V4 इज नॉट कंप्रेशन रेशो. कंप्रेशन रेशो काय, V4/V3 इज कंप्रेशन रेशो. कसं कळलं मला, हे बघा ना इकडे, जर मी व्हॉल्यूम कडे बघितला, हा 4 आहे आणि हा 3 आहे. कॅन यू से दिस इज नथिंग बट सिमिलर टू V1 अँड दिस इज नथिंग बट सिमिलर टू V2. म्हणजे V1 च्या बदली मी V3 लिहू शकतो, सॉरी V1 च्या बदली मी V4 लिहू शकतो, आणि V2 च्या बदली मी, एक मिनिट मला फक्त हे इरेज करून दे, नाही तर अननेसेसरी कन्फ्युजन होईल, राईट. आपल्याला इकडे कुठला फॉर्म्युला वापरायचा, इकडे वापरायचा V4/V3, आणि त्याच्या अकॉर्डिंगली इकडे येणार T3/T4, आणि इथे हा रेज टू गॅमा मायनस 1. असं का घेतलं आपण, V3/V4 का नाही घेऊ शकत, कोणी सांगेल. वाय कांट बी टेक V3/V4, घेऊ शकतो पण नाही घेत का, असंच का लिहितो फॉर्म्युला, कोणाला आयडिया, एनीवन. नाही असेल तर नो वरती क्लिक करा, उगाच वेट नका करू, म्हणजे मला लगेच फटाफट पुढचं सांगता येईल. आताच मी थोडं एक्सप्लेनेशन पण दिलं. इनव्हर्सली प्रपोर्शनल, एक्झॅक्टली इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे काय की थोडक्यात म्हणजे काय बघ, माझं V4/V3 म्हणजे RC आहे, बरोबर.
जर मी असं घेतलं V3 अपॉन V4 तर हे होऊन जाणार 1 अपॉन RC आणि 1 अपॉन RC ची व्हॅल्यू नाही दिली आपल्याला, 1 अपॉन फक्त RC ची व्हॅल्यू दिली. मग ते टाकताना परत हे गॅमा -1 ते सगळं पण उलट पुलट करावं लागणार. त्यामुळे असं केलेलं बेटर आहे. ठीक आहे. तर T3 ची व्हॅल्यू मला माहिती आहे का? T3 ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये आपण दिलेली आहे 2000, तर इकडे येईल ना 2000. T4 माहित नाही तर त्याला तसंच ठेवलं. V4 upon V3 is nothing but 8 raised to gamma -1 that is 1.4 - 1. तर आपल्याला आता T4 कॅल्क्युलेट करायचं. तर T4 का असणार? T4 will be equal to 2000 divided by 8 raised to 0.4. ठीक आहे. तर हा वाला पार्ट प्लीज कॅल्क्युलेट करा आणि मला आन्सर सांगा याचं काय येतंय. Everyone, please do the calculation का part and tell me की याचा आन्सर काय येतंय. आन्सर $870. आय गेस सुमित तुझा आन्सर चुकलाय. आय डोंट नो व्हॉट. कदाचित तू ते गॅमा -1 मध्ये काहीतरी मिस्टेक केलं असेल. गितेशचा आन्सर राईट आहे. आन्सर इज 870.55 डिग्री केल्विन. सो आय एम रायटिंग. संदीपचं पण आन्सर राईट आहे. सो द आन्सर इज 870.55 degree Kelvin. So guys, this is the answer. That is T4. So let me just write over here. T4 ची व्हॅल्यू भेटली. सो आपल्याकडे दोन अननोन ज्या व्हॅल्यू होत्या ज्या आपल्याला शोधायच्या होत्या त्या भेटल्या. आता ह्या भेटल्याच्या नंतर मी QS आणि QR हे दोन्ही कॅल्क्युलेट करू शकतो. QS आणि QR कॅल्क्युलेट केला की मला फक्त पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये टाकायचे, राईट. तर आता मी तुम्हाला काय टास्क देतो माहिती आहे का? हा लास्ट सम आहे आपला, त्यामुळे मला वाटतं की तुम्ही कॅल्क्युलेट करावं स्वतः. आता सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत टेम्परेचरचा. मला तुम्ही QS कॅल्क्युलेट करून सांगा आन्सर काय येते. टेक युअर टाइम, डू द कॅल्क्युलेशन. नाही करत असणार कॅल्क्युलेशन, तुम्ही फक्त लेक्चर अटेंड करायचं बघायचं आहे, तर येस वरती क्लिक करून ऑलरेडी ठेवा, म्हणजे मला कळेल की तुम्ही करत नाहीये. अँड आय एम रिअली ओके विथ दिस. मला काही असा फरक नाही पडत आहे. काही रिझन्स असतील, तुम्हाला कॅल्सी भेटत नसेल किंवा काही वेगळा रिझन असेल, नाही करत असेल तर येस वरती क्लिक करून ठेवा. ऑर एल्स स्टार्ट कॅल्क्युलेटिंग QS आणि जसंच आन्सर भेटेल मला चॅट मध्ये सांगा. येस, किती आहे? 9:30. ओके. ठीक आहे. ज्यांना QS चा आन्सर आला असेल त्यांनी प्लीज QR चा आन्सर कॅल्क्युलेट करायला चालू करा. स्टार्ट कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू फॉर QR. T म्हणजे टाइम आहे. T म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये टाइम आहे. तर टाइम बद्दल मी तुम्हाला अजून पार्ट सांगितला नाहीये. ठीक आहे. सो मी सांगतो तुम्हाला तो कसा येणार करून, बट ॲज ऑफ नाव तुम्ही फक्त QS आणि QR कॅल्क्युलेट करा. आता हे तुम्ही QS म्हणजे काय, हीट सप्लाइड पर मिनिट कॅल्क्युलेट केलं. तसंच हीट रिजेक्टेड पर मिनिट कॅल्क्युलेट करायचं. QR ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. Once you calculate those value, then what we'll do is we'll get the answer. अच्छा, गितेशला QR ची व्हॅल्यू पण भेटली आहे. दॅट इज गुड. ठीक आहे. ओके, लेट मी जस्ट चेक. बरोबर आहे सुमित, तुझे आन्सर सगळे राईट आहेत. मी फक्त आन्सर्स लिहून ठेवतो इथे. सो फर्स्ट आन्सर दॅट ही गॉट वॉज, एक सेकंड, जस्ट लेट मी जस्ट चेक. ओके, so 930.653, that is heat rejected. It will be joules per minute, right? And then sorry, heat supplied is this.
heat rejected was this much, 400. Let me just write. Heat rejected was how much? 405.090 joule per minute, right? अच्छा बघा, हे तुम्हाला आन्सर भेटले असेल. आता ह्याच्यानंतर जर मला एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असेल किंवा पॉवर कॅल्क्युलेट करायची असेल, पॉवरचा फॉर्म्युला काय बोलू? पॉवर इज नथिंग बट QS minus QR upon T, राईट? बट ह्याच्यामध्ये दॅट इज QS मध्ये ऑलरेडी टाइम कन्सिडर केलेला आणि टाइम किती होता? 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती सेकंड्स? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. म्हणजे ह्याच्यात आपल्याला QS आणि QR ची व्हॅल्यू लिहायची आहे. QS ची व्हॅल्यू किती आहे? 930.653. तर इथे लिहितो मी 930.653 मायनस QR ची व्हॅल्यू किती आहे? 405.09. 405.09 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय ना 60. का 60? कारण का QS आणि QR च्या व्हॅल्यू पर मिनिट होत्या. 1 मिनिट मध्ये किती सेकंड्स असतात? 60, राईट? तर हा वाला पार्ट आहे. आता हे पार्ट कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला आन्सर येईल. जर मी वरचा पार्ट सॉल्व्ह केला तर मला इथे आन्सर येईल वरती 525.62, राईट? किलो जूल पर मिनिट. ह्याचा आन्सर येणार किलो जूल पर मिनिट. हे पण आन्सर इकडचं किलो जूल आहे, कारण का इकडे आपल्याला सीव्हीच्या व्हॅल्यू मध्ये किलो होता, त्यामुळे इकडे पण किलो येणार, राईट? आणि ह्याला डिवाइड करायचं 60 ने. ह्याला डिवाइड केलं 60 ने, मग आपल्याला पॉवर भेटणार. पॉवर किती आली? 8.75. परफेक्ट. सुमितचा आन्सर परफेक्टली राईट आहे. ती पॉवर इज 8.75. संदीपचा पण आन्सर राईट आहे, 8.75. आणि इकडे काय ना किलो वॅट. एक सेकंड, लेट मी जस्ट एक सेकंड, जस्ट लेट मी जस्ट सी. एक सेकंड, मी जस्ट स्क्रीन ऑन करतोय फक्त. सो तुम्हाला हे वाला आन्सर किती येणार? किलो वॅट मध्ये. वॅट मध्ये का? कारण का ह्याची युनिट जी होती, ह्याची युनिट काय होती? किलो जूल, राईट? आणि खालती किती होता? सेकंड. नाव किलोचा किलो इकडे लिहिला आणि जूल्स पर सेकंड इज नथिंग बट इक्वल टू वॅट. तर आपल्याला फायनल आन्सर आला पॉवरचे किती? 8.75 किलो वॅट, राईट? सो गाइस, दिस इज द फायनल आन्सर अँड सो फार वी हॅव कम्प्लिटेड ऑल द सम्स. तर आता आजच्या सेशन मध्ये आपल्याला जवळपास 1.5 तास गेला, विच इज नॉर्मल युजल टाइम. आपले सगळे जे लेक्चर्स होणार ना लाईव्ह लेक्चर्स ऑलमोस्ट सेम टाइम मध्ये होणार. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या सेशनचे पुढचे जे काही बॅचेस होणार आहेत ते सगळे पेड होणार आहेत. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली अटेंड करा. आणि याच्यामध्ये कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आता फीसचा स्ट्रक्चर आणि त्या गोष्टी आहेत, आय एम शुअर डाऊट असेल. बट बिफोर आय टेल यू अबाउट ऑल दोज थिंग, मला जस्ट विचारायचं की आजचा सेशन तुम्हाला कळला का? कारण का नॉर्मली मला स्टुडंट्स बोलतात की सर न्यूमेरिकल्स नाही कळत ऑनलाईन. मला तुमचं ओपिनियन किंवा तुमचं ऐकायचं आहे की तुम्हाला न्यूमेरिकल्स कळले का? काय वाटतंय? एनीवन प्लीज अनम्यूट युअर माइक अँड जस्ट टेल मी की न्यूमेरिकल्स कळतायत नाही कळतायत, जे काही आहे. हो सर. ओके, हॅलो सर, समजलंय. म्हणजे मस्त, खूप चांगले समजले. क्या बात आहे. दॅट इज गुड. सो हॅपी टू हिअर. म्हणजे सर मी कालपासून डेरिव्हेशन बघत होतो, ट्राय करत होतो. मला ते समजत नव्हतं. T2, T1, CV कशाला बोलतात, CP मला ते मिनिंग नव्हतं कळत. आज डिटेल मध्ये कळालं. परत रिवाइज म्हणजे परत रिवाइज करून व्हिडिओ बघून तो अजून नोट करून ठेवेन मेन पॉईंट. मस्त आहे. बाकी एनीवन, कोणाला काही प्रॉब्लेम झाला? कारण का मी नॉर्मली काय बघितलं माहिती आहे, स्टुडंट्स मला काय बोलतात कॉलेजमध्ये जेव्हा न्यूमेरिकल्स तर घेतात ते फक्त रीड करून दाखवतात. त्यांचे लिमिटेशन्स आहेत, टीचर्सची काही चुकी नाहीये, त्यांच्याकडे सिस्टम नाहीये तेवढं सध्या, त्यामुळे असं होतं. पण इथे न्यूमेरिकल्स कळतायत का? सचिन, संदीप, सुमित, इज इट क्लिअर? न्यूमेरिकल्स कळतायत का तुम्हाला? अच्छा, सुमित बोलतोय टाइम कसा गेला? हो सर, सगळं कळालंय. क्या बात आहे यार, थँक्यू सो मच. अँड दिस इज व्हॉट आय वॉन्टेड यार, की आहे ना इंजिनिअरिंग करताना ना त्या विषय त्या सब्जेक्टच्या प्रेमात पडायला यायला पाहिजे. म्हणजे एवढा असा टाइम कसा जातो, आपण किती वेळ अभ्यास करतो ते कळायला नाही पाहिजे, तेव्हा ऍक्च्युली मजा येते. मग फक्त मार्क्स साठी आपण वाचत नाही, ऍक्च्युली आपण इंजिनियर बनवू आणि काहीतरी स्किल्स येतील. अँड दॅट इज व्हॉट आय ऍक्च्युली वॉन्ट फॉर यू पीपल टू डू. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना कळायला असेल. मी थोडंफार आपल्या सेशन बद्दल सांगतो कसं करणार आहे. तर वीक मध्ये प्रत्येक हफ्त्यामध्ये आपण 3 लेक्चर्स कंडक्ट करणार आहे, राईट? पहिला लेक्चर असेल मंडेला, नंतर 1 दिवसाचा गॅप, ट्यूजडे सोडून मग वेडनेसडे,
थर्सडे सोडून मग फ्रायडे. सो मंडे, वेनसडे, फ्रायडे आपले सेम लेक्चरचे टायमिंग काय असणार 6:30 to 8 म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तासाचा लेक्चर जाणार समजून चाला. राईट. तर रोज म्हणजे मंडे, वेनसडे, फ्रायडे आपल्या एवढ्या तासाचे लेक्चर्स होणार. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण सगळं कव्हर करूच आणि जे पण लेक्चर्स होतील त्या सगळ्या लेक्चरची तुम्हाला रेकॉर्डिंग पण नंतर दिली जाईल. एक माझा दुसरा ऍप आहे, त्या ऍप थ्रू मी तुम्हाला रेकॉर्डिंग देईल आणि त्या रेकॉर्डिंग फक्त तुम्हालाच विजिबल असतील, त्या कोणा बाकी लोकांना दिसणार नाही. हा बोल ना गितेश. सर फक्त पॉवर इंजिनिअरिंग का आपण ईएमडीचा ऑनलाईन तुम्ही युट्यूबवर करता तेच फॉलो करू की तुम्ही घ्यायला ईएमडीचे पण? ऍक्च्युली काय माहितीये का, ईएमडीचा मी विचार करत होतो घ्यायला, खूप अगोदरच बॅच चालू केलेला. बट नंतर मला असं वाटलं की अरे मी तेच रिझन्स पण सांगितले, त्यामुळे मी तिथे कंटिन्यू नाही केला. मग मी युट्यूब वरतीच शिकवतोय. आणि आता पण बघ पॉवर इंजिनिअरिंगचा जेव्हा मी बॅच अनाऊन्स केला, आता पण फक्त आय गेस 8 लोकांनी काहीतरी फॉर्म भरलेला आणि जवळपास 4 लोक तुम्ही येत आहेत, 4-5 लोक येत आहेत. तर मला असं कुठे ना कुठे वाटतं की फिनान्शियल प्रॉब्लेम असतील बऱ्याच लोकांच्या, त्यामुळे लोक जॉईन नाही करतात असं मला वाटतं. ठीक आहे, रियालिटी माहित नाही, बट आय थिंक त्यामुळे मी जास्त बॅचेस अनाऊन्स नाही केले. नॉर्मली माझा पूर्ण शेड्यूल ऑक्युपाइड असतो, हे युट्यूब मी काही करत नाहीये. बट लॉकडाऊनमुळे करावं लागलं, कारण का बऱ्याच लोकांना नाही अफोर्ड करता होतं. मी बोललो रादर दॅन नॉट कंटिन्यू मी असं करत होतो. बट मला आपल्याच ग्रुपमधून आहे ना काही पोरं बोलले की सर तुम्ही कंटिन्यू करा, घेणार का? तर मी बोललो ठीक आहे, एक अनाऊन्स करून बघूया. मला फक्त रिस्पॉन्स चेक करायचा होता असं. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टेलिंग. तुझा डाऊट क्लिअर झाला गितेश? ओके. हा सर, म्हणजे असं माझे बहुतेक मित्र होते ना ज्यांना मी क्लास बद्दल सांगितलं, हम्म. तर ते बोलले कुठलं, तर मी त्यांना बोललो की पॉवर इंजिन आणि ईएमडी 2 सब्जेक्ट होतील. तर मग ते बोलले एक होणार नाही का? एक असं आम्ही एकच जॉईन झालो. तर मी बोललो सरला विचारावं लागेल मला. तुम्हाला जर फक्त ईएमडी करायचं तर ईएमडी पण आपण करू शकतो, ठीक आहे. बट देन मला काही प्रॉब्लेम नाही ईएमडी पण कंडक्ट करायला. बट बॅचची स्ट्रेंथ चांगली असेल, म्हणजे ऍटलीस्ट 10-12 पोरं असेल, तर आपल्याला कंटिन्यू करायला काय प्रॉब्लेम नाही होत. कारण की एनिवे मी ईएमडीचे नोट्स मी काय विचार केलाय, ईएमडी एनिवे मी तिथे युट्यूब वरती टाकतोय, तर परत त्याच्यासाठी वेगळे पैसे चार्ज. नो डाऊट तुम्हाला युट्यूब पेक्षा लाईव्ह लेक्चर मध्ये जास्त फरक पडेल. तुमचे डाऊट्स क्लिअर होतील, न्यूमेरिकल्स लाईव्ह प्रॅक्टिस होतील. कारण का युट्यूब वरती न्यूमेरिकल्स बघताना कोण प्रॅक्टिस नाही करत, जसं तुम्ही आज केलात ना तसे युट्यूब वरती न्यूमेरिकल्स बघताना कधीच प्रॅक्टिस नाही करणार. तर फरक असतो. बट मी विचार केला कशाला, म्हणजे तिथून पण शिकतायत ना पोरं, तर वेगळं कशाला पैसे चार्ज करायचे लोकांना. मग ते तर बघू आपण. बट मी फक्त तुम्हाला शेड्यूल सांगतो की मंडे, वेनसडे, फ्रायडे असे 3 दिवस करू 7:30 ते 8 वाजेपर्यंत. आणि इन केस जर तुम्हाला असं काय हेवी जायचं असेल किंवा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असेल, तर संडेला आपण अजून एक सेशन घेऊ, डिपेंडिंग अपॉन कसा टाइम अवेलेबिलिटी. चालेल सर. राईट. आणि ह्या लेक्चरची फीज मी तुम्हाला सर ऑलरेडी पे कधी पे कुठे म्हणजे पे कसं करू? मी सांगतो ना गुगल तुला. पे? मी सांगतो. ठीक आहे, चालेल सर. हे 2500 आपण सेशनची फीज ठेवली आहे. ही पर सब्जेक्टची फीज आहे, म्हणजे फक्त पॉवर इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्टची फीज आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला हे जे आपण लाईव्ह लेक्चर्स करतोय ते कंडक्ट करू आणि तुम्हाला ऑफलाईन रेकॉर्डेड लेक्चर्स पण भेटतील. आणि नोट्स तुम्ही हे जे चाललंय ना हे सगळं लिहून काढतील ना, तर तुमची ऑटोमॅटिकली नोट्स बनून जाईल. तशीच जर गरज लागली खरंच तर मी तुम्हाला वेगळे बनवून देईल नोट्स, पण मला नाही वाटत त्याची गरज लागेल, कारण का आपल्याकडे व्हिडिओ लेक्चर्स पण असतील ऑफलाईन मध्ये बघण्यासाठी. आणि ते एमसीक्यूचं तुमचं चाललंय ना सध्या, एमसीक्यूज वरती तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे. तर मी काय करेल माहितीये का, माझ्याकडे जो ऍप आहे ना त्याच्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओच्या खालती ते जे झालंय त्या व्हिडिओमध्ये त्याचे एमसीक्यूज बनवून ठेवेल. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितली ना, मग त्याच्या खालती एमसीक्यूज असतील क्विज टाईप मध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे ती व्हिडिओ बघितली मग त्याचे एमसीक्यूज सॉल्व्ह केले की म्हणजे तुमचं ऍटलीस्ट त्या चॅप्टरचे सगळे एमसीक्यूज झाले. जितके पॉसिबल आहे तितके वेगळे एमसीक्यूज मी बनवून ठेवेल. कारण का आपल्याकडे एमसीक्यू साठी हॅसच काय रेफरन्स नाहीये, कारण का हे पहिल्यांदा होतंय. कळतंय? क्वेश्चन साठी कसा रेफरन्स आहे ना, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स मध्ये काय आलं. एमसीक्यू साठी सध्या तसं काही नाहीये. त्यामुळे आपल्याला ट्रायल अँड एरर जितके जास्त सॉल्व्ह करता येईल तितकं बेटर असेल, जितके क्वेश्चन बनवता येतील तितकं बेटर असेल. तर ते पण सर एक डाऊट होता. बोल ना. सर मी काय बोलतो, पॉवर इंजिनिअरिंगला थेअरी तशी आहे एमसीक्यू विचारायला, पण आपण ईएमडी मध्ये सगळा चॅप्टर समवर डिपेंड आहे बघाल तर तिकडे एमसीक्यू कुठं ती मला डाऊट वाटतं जरा.
एमसीक्यू तिकडे कुठं कसा विचारला जाईल माहितीये. फॉर एक्झाम्पल लेट सपोज जर मी क्वार्टर जॉईंट बद्दल बोललो, ठीक आहे, तर एक उदाहरण देतोय, हा ठीक हा आहे. हा येस. तर क्वार्टर जॉईंट वरचा जो स्टेप नंबर 1 आहे, तर स्टेप नंबर 1 काय आहे, किंवा स्टेप नंबर 1 साठी मी तुम्हाला सांगितलंय की टेन्साईल स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचंय. तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले असतील, फक्त आन्सर कॅल्क्युलेट करा आणि तिथे 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधला आन्सर सिलेक्ट करा. कळतंय? किंवा स्टेप नंबर 4 आहे, लेट सपोज की क्वार्टर ब्रेक होतोय, असा वाला एक स्टेप आहे आणि त्याचं तुम्हाला व्हॅल्यूज दिल्यात, तुम्हाला आन्सर करून फक्त तुम्हाला फायनल आन्सर टाइप करायचा आहे किंवा त्याच्यात सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला येऊ शकतात. कारण का पूर्ण तो न्यूमेरिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. त्याचे एमसीक्यूज तुम्हाला असेच येणार. फक्त थिअरी विचारला गेलं तर मग तर सब्जेक्टची काय गोष्टच गेली. म्हणजे मग तो एकदम इझिली तुम्हाला होऊन जाईल. असं आहे. तर त्यात न्यूमेरिकल्स येतील. ह्याच्यामध्ये पण न्यूमेरिकल्स येतात, पण ह्याच्यामध्ये थिअरी पण बऱ्यापैकी 40-45% थिअरी आहे. बाकी सगळं न्यूमेरिकल आहे, असं आहे. ठीक आहे. सो ही तुमची फीज आहे, दॅट इज फॉर दी, मी सांगितलं कशासाठी आहे. आणि ही तुम्ही मला गुगल पे करू शकतात, ठीक आहे. तुम्हाला जीपे करू शकतात किंवा पेटीएम असेल तर पेटीएम करा, राईट, पेटीएम करा. ऑर एल्स तुम्हाला बँक ट्रान्सफर करायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला बँक डिटेल्स देईल. आता आज मंडे आहे, राईट, आपला आजचा हा सेशन झालाय. आता नेक्स्ट लेक्चर वेनसडेला असेल, तर डिपेंडिंग अपॉन किती पार्टिसिपेशन येते त्याप्रमाणे मी बॅच अनाऊन्स करेल. तर लेट अस सी कसं जातंय, काय जातंय. नॉर्मली पॉवर इंजिनिअरिंग एवढा काही कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट नाही आहे, बट यार सब्जेक्ट लय मस्त आहे, ठीक आहे. शिकण्यामध्ये मजा आहे. डीएमई पण, ईएमडी थोडा घाबरवणारा सब्जेक्ट आहे, कारण का न्यूमेरिकल्स खूप आहेत ना, ठीक आहे. त्यामुळे त्याला लोक भितात आणि त्यासाठी लोक बॅचेस लावतात, क्लासेस लावतात. पण ते मी ऑलरेडी ऑफलाईन, ऑनलाईन, इंटरनेटवरती फ्रीमध्ये करतोय, तर मला तिकडे परत सध्या तरी चालू करायचा असा काही विचार नाही, राईट. सो व्हॉट एव्हर इट इज देअर, तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर प्लीज नक्की विचारा मला. सर सर तुम्ही एमडी ऑनलाईन घेता का रेकॉर्ड व्हिडिओ टाकता? ऑनलाईन घेतो इन द सेन्स ते मी रेकॉर्डेड व्हिडिओ करून टाकतो. आता त्याच्यामध्ये फ्रीडम कसं असतं माहिती आहे का, बघ, आता तुम्हाला जर मला शिकवायचं आहे तर मला डेडिकेटेडली टाइम स्लॉट काढावा लागतो, की मला ह्या आता हे दिवस ठरवले हा ना, हा हा आणि माझा शेड्यूल हा ह्याच हा काही फिक्स नव्हतं. माझ्या जर मीटिंग्स असल्या दुसऱ्या लोकांबरोबर किंवा स्टॉक मार्केटमध्ये काम चालू असेल, हम्म. तर मग माझा शेड्यूल, मी काही जॉब नाही करत, तर माझा शेड्यूल नसतो. रोज रात्री माझा शेड्यूल बनतो की उद्या काय काय होणार आहे. पण जर मी तुम्हाला हा स्लॉट दिलाय, तर हा स्लॉट मी बुक करून टाकणार तुमच्यासाठी. आता युट्यूब वरती व्हिडिओ बनवण्यासाठी ओके मी जेव्हा मला टाइम भेटतो तेव्हा बनवतो. तर मला माहिती आहे की ह्याच ओके आपली काही ठीक आहे सर. रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, तर त्यामुळे तो एक फरक होऊन जातो, बाकी काय नाही. पण मी करणार आहे युट्यूबचं. ऍटलीस्ट मला एक काय ओके कळलं माहितीये का, मी अगोदर विचार केलेला की सिक्वेन्स मध्ये सगळं बनवतो, म्हणजे स्टार्ट टू एंड पूर्ण एका लेक्चर सारखा व्हिडिओ टाकत जातो. पण नंतर मला कळलं की पोरं सगळेच नाही बघत, सगळेच व्हिडिओ सगळे लोक नाही बघत. तर फक्त जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा न्यूमरिकल्स आहेत तेवढाच पार्ट टाकतात. तर मी विचार केला की मग ते बेटर आहे, तसं टाकूया. कारण का लोकांना जर ते हवं, स्टुडंटला ते हवं, तर ते जास्त द्यायला पाहिजे असं आहे. सो तिकडे पण मी प्रॉब्लेम विचार करतोय एकदम. आता मी आतापर्यंत जे टाकलेत ना, त्यात सगळे डेरिव्हेशन सगळं काय टाकलंय. मी विचार करतोय हेन्सपोर्ट फक्त न्यूमरिकल्स करून देऊ. तर कसं आहे ते प्रॉब्ली, कारण का लोकांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल, थिअरी स्वतः वाचत असतील, असं असेल, बाकी काय नाही. ओके सर. सो एनिवे, एनिथिंग एल्स दॅट यू वुड लाईक टू आस्क, किंवा काही सजेशन असेल किंवा काही पण बोलायचं असेल, प्लीज सांगा मला बिफोर यू वाइंड अप द टुडे सेशन. काही पण असेल, म्हणजे एनिथिंग अपार्ट फ्रॉम माय पर्सनल लाईफ, बट इफ देर इज एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू आस्क, डू आस्क अबाउट इंजिनिअरिंग प्रॉब्ली, ऑर अबाउट लाईफ इन जनरल. कारण का मी बघितलं, मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो ना, मला असा कोणी भेटला नाही की जो माझ्याहून मोठा आहे, त्याची ऑलरेडी इंजिनिअरिंग झाली आहे, तो जॉब किंवा काय करतोय. सो कसं आपल्याहून जे पुढे ऑलरेडी चालले ते जास्त ऍडवाइस किंवा काहीतरी जास्त सांगू शकतात आपल्याला. सो विथ दॅट रिस्पेक्ट, ॲज अ बिग ब्रदर, इफ यू वॉन्ट टू लाईक टू आस्क एनिथिंग, डेफिनेटली आस्क एनिथिंग. If there is nothing to ask, right, then yes, click on no symbol. Then मला at least कळेल की तुम्हाला काय विचारायचं नाहीये, and then we can wind up the session, right? Okay. गितेश, काय विचारायचं अजून? राईट. तो वन लास्ट रिक्वेस्ट टू यू पीपल, मी हा लेक्चर आता अपलोड करेल युट्यूब वरती. कमेंट्स मध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला, मला माहिती आहे ऑलरेडी तुम्हाला लेक्चर आवडलाय, बट तिथे प्लीज कमेंट्स मध्ये लिहा आणि हा लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण का मी सांगतो ना, हे जे मी आज असं डिलिव्हर केलंय ना, मला 110% गॅरंटी आहे की हार्डली कुठल्या लेक्चर्स मध्ये असं झालं असेल.
सो प्लीज सी टू इट की हा मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. भले ते आपल्याबरोबर जॉईन करतील नाही करतील ह्याच्याने काही फरक नाही पडत. ठीक आहे, काही फरक नाही पडत. इट्स नॉट ओनली अबाउट मनी. मी आज मार्केटमध्ये सकाळी 3,500 रुपये असेच 2 मिनिटात आले, तर हे एवढं काय फरक नाही पडत. बट लेट दिस रीच अदर पीपल, बिकॉज ऍटलीस्ट दे अंडरस्टँड. ऑटो सायकल जरी कळला ना तरी खूप बेटर असेल. ठीक आहे. सो आय होप यू पीपल हॅड अ ग्रेट फन. मजा आली असेल तुम्हाला पण. मी आता सेशन स्टॉप करतो. ठीक आहे एव्हरीवन, बाय बाय. मार्केटिंग काय, ऍक्च्युली मी मार्केटिंग इन द सेन्स स्टॉक मार्केटमध्ये मी काम करतो ना, ऍज अ ट्रेडर आणि ऍज अ इन्व्हेस्टर मी काम करत असतो मार्केटमध्ये रोज. ठीक आहे, तर ते एक वेगळं चालू आहे आपलं, तर ते चालवत असतं. मार्केटिंग म्हणजे ते स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला काही डाऊट नसेल, तर मी एंड करू सेशन एव्हरीवन. येस. Thank you so much everyone. Thank you so much. Bye bye everyone. Bye bye.